मुळात ट्युशनची खरंच गरज आहे का? क्लासची गरज ही मुलांपेक्षा पालकांना जास्त असते. खरंय, पालकांना मुलांना त्याला वेळ नाही, नवीन पद्धत टेक्निक प्रमाणे त्यांना अभ्यास घेता येत नाही, काय करता येत नाही. क्लासची गरज ही जास्त करून पालकांच्या मनामध्ये, त्यांच्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या अपेक्षांमध्ये जास्त निर्माण होते आणि मग ती मुलांवरती बिंबवली जाते. ज्या मोडमध्ये तुमची एक्झाम आहे त्या मोडमध्ये तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे ओरल एक्झाम असेल तर वाचन इफेक्टिव्ह असतं, पण जर रिटन एक्झाम असेल तर न बघता लिखाण. आज मी एका चॅप्टरचा अभ्यास केला तर तुम्हाला परत फार तर तो रिवाईज करायला लागला पाहिजे, पण त्याची शून्यातनं सुरुवात नाही करायला लागली पाहिजे. पण मुलांचं असं होतं की ते युनिट टेस्टला पहिला चॅप्टर, वार्षिक परीक्षेला पण पहिला चॅप्टर. हा मुलगा मी आहे. 8वी नंतर पालकांचा जो रोल आहे हा फक्त सुपरवायझरी असला पाहिजे. पालकांची पिढी आणि मुलांची पिढी ह्यांच्या विचारसरणीत, ह्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत आणि आत्ताच्या पेपर पॅटर्नच्या रिक्वायरमेंट्स ह्याच्यामध्ये इतकी तफावत आहे की त्यांना तो बॅलन्स मायक्रो मॅनेज केला मुलाचा अभ्यास तर त्याच्यामधनं मग वाद, त्यांचं रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम हे सगळे क्रिएट होतात. पालकांच्या अपेक्षा असतात किमान 2 तास उठलं नाही पाहिजे. मग हा अभ्यास करताना जिथे तुम्हाला लक्षही विचलित होऊ द्यायचं नाहीये, जे वाचताय ते सुद्धा लक्षात ठेवायचंय. मग अभ्यास करतानाच्या काही टेक्निक्स बद्दल आपण बोलू शकतो का? की तुम्ही साधारण एक 20 मिनिटं एका जागी बसा, मग उठा, एक 10 मिनिटं तुम्ही चाला. त्या 5 मिनिटात मी म्हणणार नाही की इन्स्टा बघा, हे मी नाही म्हणणार आहे, कारण ते मग 5ची 50ही होतील. कन्सेप्ट क्लिअरिंगसाठी टेक्स्टबुक हे एकमेव भगवद्गीता बरं का. जोगस हे डायजेस्ट चांगलं आहे, हे गाईड चांगलं आहे नाही, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग फक्त टेक्स्टबुक मधूनच होतं. CBSE बोर्डची जर एखादी स्टुडंट असेल तर त्यांनी टेक्स्टबुकच्या बाहेरचे जास्त प्रश्न सोडवायची सवय लावली पाहिजे. म्हणजे एखाद्या टॉपिकवर असाही प्रश्न येऊ शकतो हे बघण्यासाठी जास्तीत जास्त आउटसाइड द टेक्स्टबुक व्हरायटी जास्त करावी. आत्ताच्या नवीन बदललेल्या सिलेबस किंवा पेपर पॅटर्न प्रमाणे मुलांना आणखीन एक सजेशन की त्यांनी पेपर वाचायच्या भानगडीत आता पडू नये. कारण हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आता आपण त्या झोनमध्ये आलो आहे वर्षाच्या की जिथे हळूहळू 10वीच्या प्रिलिम्स, 12वीच्या प्रिलिम्स आणि ह्या सगळ्या गप्पा चालू व्हायला लागतात. यावर्षी कोण कोण आहे 10वीला 12वीला ह्या सगळ्या गप्पा चालू होतात आणि मग प्रत्येकाला आपले 10वी 12वीचे दिवस आठवायला लागतात. पण नक्की ह्या परीक्षांची तयारी कशी करायची, अभ्यास आणि परीक्षेची तयारी ह्यात काही खरं फरक असतो का? तुम्ही CBSEला असाल, ICSEला असाल, SSCला असाल तर काही ह्या बोर्डांनुसार काही फरक असतो का? कधी कोणत्या प्रकारचा अभ्यास केला पाहिजे? म्हणजे आता अगदी आपले राहिलेच 30 दिवस आहेत आणि आत्ता आपल्याला जाग आली तर काय अभ्यास केला पाहिजे? किंवा माझी पुढच्या वर्षी 10वी आहे, पुढच्या वर्षी 12वी आहे, तर मी आत्तापासून कशी तयारी करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण खरं तर गप्पा मारणार आहोत. आणि अर्थात या विषयावरती गप्पा मारायला आज जे गेस्ट आहेत आपले त्यांच्यापेक्षा कोण बेटर गेस्ट असू शकतील? सर, तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे. मॅम, तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत केदार टाकळकर सर. सर गेले 38 वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. ते अर्थात टाकळकर क्लासेसचे संस्थापक आहेत, ते करिअर काउन्सिलर आहेत, ते गेली कित्येक वर्ष मुलांना ह्या सगळ्या चॅलेंजेसमधनं मदत करत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत वेदश्री टाकळकर गोखले, त्याही गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. मॅम, तुमचं आणि सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि एक रिमाइंडर ते म्हणजे तुम्हाला जर प्रीमियम शर्ट्स घ्यायचे असतील तर कॉटन किंग इज द प्लेस. त्यांनी गिझा कलेक्शन लॉन्च केले प्रीमियम शर्टसाठी. त्याच्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा विकत घेऊ शकता. जसं शार्दूल म्हणाला की आता काय कदाचित हा वेळ सुरू झाला आहे की जिथे प्रिलिम्स ची तयारी सुरू होतीये, तर कदाचित हा प्रश्न चुकीचा वाटेल, कारण आता जवळपास लोकांची तयारी पूर्ण झाली असेल. पण साधारण 10वी 12वीची किंवा 10वीचा विचार करता कधीपासून तयारी करायला पाहिजे इथपासून मला सुरू करायचं आहे. कारण हल्ली ते काय 2-2 वर्ष आधीपासूनच तयारी करतात वगैरे वाले जे फॅड आहेत, असं काही सुरू होतं की आता 8वीपासूनच 10वीची पेपरची तयारी करायला लागल्या वगैरे. मला ते समहाव कळत नाही. पण आयडियल टाईम काय असतो? म्हणजे तुम्ही इतकी वर्ष लहान मुलं या 10वी 12वीच्या मुलांसोबत काम करताय, तर 10वीची किंवा 12वीची तयारी करण्याचा आयडियल वेळ काय असतो? साधारणपणे 10वीला जर आपण पुढच्या वर्षी जाणार असू तर 9वीच्या 1 एप्रिल नंतर, म्हणजे 9वी संपल्यानंतर 1 एप्रिलपासून 10वीची प्रिपरेशन ही सुरू व्हायला पाहिजे आहे. जर का तुम्ही 12वीला जाणार असाल पुढच्या वर्षी तर 11वीच्या 1 जानेवारीपासून
तुमची 12वीची प्रिपरेशन ही चालू व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की 12वीच्या परीक्षेनंतर म्हणजे 12वी बोर्ड परीक्षेनंतर बऱ्याच जणांना CET असेल, JEE, नीट किंवा CA-CSच्या फाउंडेशन एक्झाम्स असतात. बरोबर. लॉची सुद्धा फाउंडेशन एक्झाम त्यांना नंतर द्यायची असते 12वी नंतर. मग अशा सगळ्या वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी प्रॉपर 12वीचा जो बोर्डाचा अभ्यास आहे तो त्यांनी 11वीच्या 1 जानेवारीपासून चालू केला तर त्यांना ते बरं पडतं. ओके. आणि ज्यावेळेस आपण तयारी म्हणतोय त्यावेळेस नेमकं काय अपेक्षित आहे? म्हणजे पुस्तकं आणून त्याला कव्हर घालायला सुरुवात करायची की त्या चाळायला सुरुवात करायची, नेमकं काय करायला सुरुवात करायची त्या टाइम? बहुतेक हल्ली ही कामं पालक करून देतात किंवा करतही नाहीत. म्हणजे मी नेहमी अभ्यासाच्या 2 स्टेजेस करतो. एक स्टडी मेथड टेक्निक, म्हणजे आता मी जे म्हणलं ती स्टडी मेथड की जे नोव्हेंबर एंडपर्यंत व्हायला पाहिजे, आणि दुसरं एक्झाम टेक्निक किंवा टेक्निक ऑफ रायटिंग बोर्ड आन्सर पेपर. म्हणजे त्याची जी तयारी ना ती तयारी ही 1 डिसेंबरपासून करायची. अच्छा. मग दोन्हीमध्ये फरक काय की स्टडी मेथडमध्ये मला हे माहिती असतं की आम्ही हे समजून घेतो की ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये 8 पॉईंट आहेत, ते पॉईंट्स ह्या क्रमाने आहेत आणि ते माझे सगळे तयार आहेत, पाठ आहेत. आणि एक्झाम टेक्निकप्रमाणे काय तर ते 8 पॉईंट मला कसे प्रेझेंट करायचे. मग पहिला पॉईंट हा पाहिजे, दुसरा हा पाहिजे, मग अशी अंडरलाईन करायची, इथं मला बॉक्स करायचा आहे, इथं हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर त्या फॉर्म्युलाला मला बॉक्स करायचा आहे. हे जे सगळे ना हे पेपर रायटिंग टेक्निक. बरोबर. त्यामुळं 30 नोव्हेंबरपर्यंत स्टडी मेथड म्हणजे नॉलेज ओरिएंटेड स्टडी आणि 1 जानेवारीनंतर एक्झाम ओरिएंटेड स्टडी, अशा पद्धतीने मुलांनी त्यांच्या अभ्यासाचं प्लॅनिंग हे करावं. म्हणजे डे 1पासून मुलांनी फक्त टेक्निककडे जाऊ नये. नाहीतर कसं मी नेहमी एक्झाम्पल देतो की आपण सुंदर कसं दिसावं, म्हणजे आपली प्रश्नपत्रिका जी आहे ती सुंदर दिसायला पाहिजे सो दॅट एक्झामिनर इम्प्रेस होईल आणि तुम्हाला मार्क देईल. पण फक्त मी सुंदर दिसण्यावरतीच भर केला पण माझं उत्तरच जर चुकीचं असेल तर मला मार्क कोण देणार आहे? तेव्हा आधी तो कंटेंट आहे ना त्या कंटेंटचा अभ्यास व्हावा आणि नंतर मग पेपर छान लिहिण्याचा किंवा आपला पेपर एक्झामिनरला इम्प्रेसिव्ह वाटायचा, सुंदर वाटण्यासाठी काय करायचं याचा विचार नंतर केला जावा. पण मुलं नेमकं उलटा प्रवास असतो त्यांचा किंवा असं दिलं की छान दिसतं. अरे बाबा पण ते उत्तरामध्ये पॉईंट तरी देत ना बाबा तुझे, कारण जर पॉईंट नाही लिहिले तर तुला मार्क कोण देणार आहे? आणि सर आता तुम्ही जे म्हणालात की एक्झाम प्रिपरेशन आणि अभ्यास ह्यात नक्की फरक काय, म्हणजे अप्रोचमध्ये फरक काय? कारण बऱ्याचदा ना 10वी-12वीच्या स्पेशली आपण एक्झाम क्रॅक करण्यावरतीच डे 1पासून तयारी असते आणि आपण सगळी जी तयारी आहे, पुस्तकं आहेत किंवा क्लासेस आहेत, शाळा आहेत, हे सगळं एक्झाम कशी क्रॅक होईल एवढाच रिझल्ट महत्त्वाचा आहे का त्याचं आकलन, त्याचं समजून घेणं विषय ते पण महत्त्वाचे आहेत? कारण का त्याच्याकडे खूप कमीदा बोललं जातं, त्याच्यावरती खूप कमी फोकस असतो पालकांचा आणि मुलांचा सुद्धा. आणि अभ्यास करताना पण हाच फोकस असतो की यातनं उत्तर लिहिता येईल का, म्हणजे यातनं समजतंय का, पेक्षा मला यातनं उत्तर फॉर्म्युलेट करता येईल का, उत्तरासाठीचे हे 4 मुद्दे निघतील का आणि त्याच्यावरती मला डेव्हलप करून पेपरात ते छापता येईल का. हाच अभ्यास करतानाचा म्हणजे पहिल्या वाचनात सुद्धा हाच मोठो असतो. जे उत्तर चांगलं लिहिता येणं हा एंड प्रॉडक्ट आहे, पण त्याच्या आधीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस जर का व्यवस्थित झालेली असली तर ती व्हायला पाहिजे आहे. नाहीतर काय होतं की माझ्याकडं इन्फॉर्मेशन आहे पण नॉलेज नाही, असं होऊ शकतं. आणि म्हणून मग मुलांनी अभ्यास करताना आपण अभ्यासाच्या ज्या 3 स्टेजेस नेहमी म्हणतो की वाचन, रीडिंग, पाठांतर, लर्निंग आणि रायटिंग, लेखन, या तिन्ही स्टेजेस किंवा तिन्ही प्रोसेसमधनं मुलांचा प्रत्येक धडा, प्रत्येक गणित, प्रत्येक चॅप्टर हे त्यांचं जायला पाहिजे. नाहीतर होतं काय की फक्त रट्टा मारून उत्तर पाठ केलं ना की पूर्वी आपण म्हणायचं की घोका आणि ओका, आज घोकमपट्टी करायची, परीक्षेत जाऊन लिहायचं, त्यातनं मार्क पण मिळतात. पण मार्क मिळाले की म्हणलं मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की एंड प्रॉडक्ट माझा साध्य आला, विषय संपला, म्हणजे मार्क मिळाल्यानंतर. अरे हो, पण त्याच्या आधी म्हणजे मी नेहमी मुलांना असं म्हणतो की माझ्या सेमिनारमध्ये 10वीचं सेमिनार असतं पहिलं की बाबा रे तुझी आता 9वीची परीक्षा, वार्षिक परीक्षा झालेली आहे, 10वीला सुरुवात होते. समजा तुला 9वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये सायन्समध्ये एक्झाम्पल म्हणून किंवा 100पैकी समजा तुला 70 मार्क आहेत, ठीक आहे, हरकत नाही. मी तुला तुझ्या शाळेचा जो वार्षिक परीक्षेचा पेपर तू लिहिला होता सायन्सचा तो मी तुला आता आणून देतो, मला 70 मार्क मिळवून दे. किती सिंपल आहे ना. बरं मी त्यापेक्षा जास्त मार्क अपेक्षा करतोय का? नाही, आहे तेवढेच मार्क पण मला दे ना मिळून बाबा तू. पण मुलं घाबरतात, नाही नाही कसं शक्य आहे, मग आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही एकदा गोथ्रू करतो वगैरे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जो अभ्यास केलेला होता तो त्यांच्या नॉलेज म्हणून बुद्धीमध्ये साठलेला नाही. ते घोका आणि ओका म्हणलं त्याप्रमाणे तो ओकला आणि निघून गेला ते. मग अशा पद्धतीने जर अभ्यास केला ना तर अभ्यास कधीच पुरत नाही आणि प्रत्येक वेळेस नवीन अभ्यास करतोय असंच वाटतं.
नाहीतर आज मी एका चॅप्टरचा अभ्यास केला तर तो माझा अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे आहे की मला परत फार तर तो रिवाईज करायला लागला पाहिजे, पण त्याची शून्यातनं सुरुवात नाही करायला लागली पाहिजे. पण मुलांचं असं होतं की ते वेगळ्या परीक्षेच्या वेळेला युनिट टेस्टला पहिला चॅप्टर, वार्षिक परीक्षेला पण पहिला चॅप्टर, पण वार्षिक परीक्षेला परत ते शून्यातनं सुरुवात करतात. असं नाही, तू नाही अरे, असे सगळेजण असेच असतात. म्हणून कधी क्वांटिटी स्टडी किती, मी अख्खी रात्र जागलो, पहाटे उठलो, ह्याला मी म्हणतो ह्याला काही अर्थ नाही. तुम्ही अभ्यास थोडा करा ना, पण तो जर का व्यवस्थित मेथडनी केला, प्लॅनिंगनी केलात ना, तर तुम्हाला कमी वेळामध्ये चांगला अभ्यास होतो. पण कमी वेळामध्ये चांगला अभ्यास कसा करायचा हे मुलांना माहिती नसतं. आता मी म्हणलं त्यामुळे रीडिंग, लर्निंग, रायटिंग या तिन्ही स्टेजेस त्याच्यामध्ये यायला पाहिजे. समजा मी एखादा चॅप्टर घेतला, त्या चॅप्टर मला शाळेमध्ये समजा शिकवून झालेला असेल, खरं तर शाळेमध्ये शिकवण्याच्या पूर्वी मी एकदा तो वाचला पाहिजे. खरं 2दा वाचला पाहिजे बरं का. एकदा जस्ट आपण गोष्ट वाचतो तसा चॅप्टर वाचला पाहिजे. समजा सायन्सचा चॅप्टर आहे, ठीक आहे, मला काही कळलं नाही पण मी वाचला. दुसऱ्या रीडिंगला कोणताही चॅप्टर घेतला ना, मला काही शिकवलेलं नसलं तरी त्यातलं 20-30% मला कळलेलं असतं. मग जे कळलेलं नाही आहे ना, काहीतरी हा शब्द ऑड आहे बरं का, वेगळा आहे, कधी ऐकला नाही आहे, हे वाक्य काहीतरी वेगळं आहे बरं का, करा ना अंडरलाईन त्याला. आणि शाळेमध्ये जेव्हा टीचर तुम्हाला शिकवतात किंवा तुमच्या ट्युशनमध्ये टीचर तुम्हाला शिकवतात तेव्हा अंडरलाईन केलेलं जे आहे ना त्याच्याकडे नीट लक्ष द्या, म्हणजे ते काय म्हणतात ते तुम्हाला कळेल, म्हणजे मग तुम्हाला तो धडा परफेक्ट समजेल. जे रीडिंग झालं. मग लर्निंग, आता कळलेलं सगळं आहे, म्हणजे मला आता प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत, हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, ह्या डेफिनेशन्स आहे, कन्सेप्ट्स आहे, रूल्स आहेत, लॉज आहेत, हे पाठ करायचे आहेत, मग ते पाठ करा. हे सगळं पाठांतर, हे पाठांतर तुमचं व्हायला पाहिजे. हे लर्निंगमध्ये प्रश्नांची उत्तरं सगळी धड्याच्या खाली दिलेली किंवा प्लस जास्तीचे प्रश्न असतात त्याची उत्तरं ही सगळी तुम्ही पाठ करायला पाहिजे. आणि ती पाठ करून झाली की त्याच्यानंतर ती खरी पाठ झालेली आहेत की नाही, आता मी जी सांगतो ती महत्त्वाची स्टेज आहे. आत्तापर्यंत मी जे रीडिंग लर्निंग म्हटलं ना, हे ऑलमोस्ट सगळेजण करतात, पण आता मी जे म्हणणार आहे ते करणारी मुलं 5-10% पण नसतात, इवन लेस दॅन दॅट. की तुम्ही समजा एक धडा, त्याच्या खाली 10 प्रश्न आहेत. कोणत्याही टेस्टला जाताना किंवा तुम्ही अभ्यास म्हणून करताना त्या 10 प्रश्नांची उत्तरं पाठ करता, पण ती 10 प्रश्नांची उत्तरं जी पाठ केलेली आहे ती तुम्हाला पाठ झालेली आहेत की नाही हे तुम्ही कधी चेक करता, तर डायरेक्ट एक्झाममध्ये. मग तेव्हा कळतं अरे ह्याचा हा पॉईंट येत नाही, मी ब्लँक झालो पूर्णपणे, काहीच आठवत नाही, म्हणजे केलं होतं पण आता काहीच आठवत नाही. असं नाही. मग तुम्ही ते तुमच्या मेंदूला, ब्रेनला परीक्षा सारखी द्यायची सवय लावा ना. म्हणजे काय, समजा सोमवारी मी एका धड्याचे 10 प्रश्नोत्तरं पाठ केली, मग आयडियली 2 किंवा 3 दिवसानंतर, म्हणजे गुरुवारी समजा मी त्या 10 मधले कोणते तरी 3 प्रश्न त्याची उत्तरं मी लिहून बघायला पाहिजे. आणि ती उत्तरं लिहून बघणार म्हणजे फक्त त्याचे पॉईंट नाही लिहिणार. बोर्डामध्ये उत्तर लिहिताना तुम्ही कसं करता, संपूर्ण स्पष्टीकरण देता, तसं संपूर्ण स्पष्टीकरण देऊन तुम्ही ते लिहून बघायला पाहिजे. नाहीतर हा पॉईंट, ठीक आहे आयत्याला मी बघीन, हा पॉईंट आयत्याला उत्तर डिटेल लिहीन. पण मग काय होतं, परीक्षेमध्ये फक्त पॉईंट येतो आणि डिटेल येत नाही. म्हणून मग मी तुम्हाला 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तरं असं म्हणत नाहीच आहे. मी 10तल्या 3 म्हणजे 30% प्रश्नांची उत्तरं ही तुम्ही रायटिंगमध्ये पूर्णपणे व्यवस्थित लिहा. अगदी मी म्हणेल त्याला अंडरलाईन करा, बॉक्स करा, सगळं प्रेझेंटेशन पण करा. म्हणजे मग तो जो धडा आहे ना, ते जे प्रश्न आहेत ना, ते तुमच्या नॉलेजमध्ये, बुद्धीमध्ये कन्वर्ट होतील आणि मग तुम्हाला परीक्षेला आठवतील. तर याच्यामध्ये मुलांची परत एक शंका असते की ठीक आहे आम्ही 10तले 3 लिहिले, पण परीक्षेमध्ये उरलेल्या 7 पैकी आलं तर काय होणार. पण मी तुम्हाला म्हणजे मुलांना ही जी सवय लावतोय, हे जे सांगतो आहे ते काही त्यात तुम्ही जे 3 प्रश्न लिहिणार त्यातलं परीक्षेमध्ये काहीतरी विचारतील यासाठी मी सांगत नाही आहे. मी तुमच्या ब्रेनला कधीही अचानकपणे काहीही विचारल्यानंतर आठवण्याची त्याची कॅपॅसिटी, क्षमता तयार करण्यासाठी मी तुम्हाला ही सवय लावते. म्हणजे ट्रॅव्हल आणि ॲप्लिकेशनची सवय लावतो. हां, म्हणजे मग काय होतं की ती सवय एकदा लागली ना की परीक्षा कधी पण घ्या ना माझी, मला काय फरक पडतो. कारण ना इथे अजून एक छोटा मुद्दा मला ॲड करायचा आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात, लर्न करतात, पाठांतर करतात आणि बुक झाकून मुद्दे लिहून काढतात लगेचच. अशी जेव्हा मेथड अप्लाय होते तेव्हा मुलांना एक फॉल्स सॅटिस्फॅक्शन मिळतं, अरे मला येतंय, आणि मग तो एक आनंद असतो. पण जेव्हा हीच गोष्ट जसं सर म्हणाले तसं की एक्झाममध्ये येते तेव्हा लॉंग टर्म गोष्टी आठवण्याची सवय ब्रेनला नसल्यामुळे किंवा शॉर्ट टर्म वाचलं, लिहिलं, माझं काम झालंय, माझ्या ब्रेनला आठवतंय, हे फॉल्स सॅटिस्फॅक्शन कॅरी केल्यामुळे एक्झाममध्ये ब्लँक होणं किंवा आठवण्यामध्ये वेळ जास्त गेल्यामुळे पेपर अपूर्ण राहणं, हे असे प्रॉब्लेम्स मुलांना खूप येतात. तर म्हणजे नेहमी आम्ही
ह्या मेथड्स मुलांना आमच्या स्टडी टेक्निक काउन्सिलिंगमध्ये सांगतो की तुम्ही न बघता लिखाणाचं एक सवय जी आहे ती तुम्ही ठेवा, आणि ते सुद्धा विशिष्ट पिरियड नंतर. म्हणजे जसं सर म्हणाले तसं की मंडेला लर्निंग केल्यावर बुधवारी हे तुम्ही केलं पाहिजे. दुसरा एक विषय ह्याच्यामध्ये मी ॲड करू इच्छिते, तो म्हणजे गणिताचा, मॅथचा. तर मॅथ्स हा मला असं वाटतं एक फिअर फॅक्टर असतो बऱ्याच जणांना, जरी जनरलाइज नाही करत आहे मी हे स्टेटमेंट, पण असतो. तर ह्यासाठी बऱ्याचदा मुलं काय करतात, मुलं सम्स वाचतात. हे मी स्वतः ॲज अ मॅथ्स टीचर बघितलं आहे की मी म्हणते काय केलं तर आज मी 5 सम्स वाचल्या. तर मॅथ्स हा विषय वाचून सोडवण्याचा नाही आहे, तुम्हाला ॲक्च्युली कुठेतरी ते करणं गरजेचं आहे, सम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात की एखादा धडा शाळेमध्ये शिकवून झाला आहे, तो मला येतो आहे असा कॉन्फिडन्स आल्यानंतर मी हे सजेस्ट करते की मुलांनी त्याच्यावर काही सम्स सोडवून बघाव्यात. आणि त्या जसं आपण आता थिअरॉटिकल विषयांचं बोललो की न बघता उत्तरं लिहावी, तशा ह्या सम्सही न बघता सोडवायचा प्रयत्न करा. जिकडे तुम्ही आडाल की तुम्हाला नाही येतं ह्याच्या पुढे काय कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, कॅल्क्युलेशन कुठेही आडाल, तेव्हा टीचरची हेल्प जरूर घ्या. पण ॲटलिस्ट तुम्हाला तुमचे वीक पॉईंट्स कळतात ह्याच्यामुळे. आणि कसं होतं, एकदा मला माझे विकनेसेस कळले की त्याच्यावर काम करणं खूप इझी जातं, कारण परीक्षेला अजून थोडा अवधी आहे. रादर दॅन मला एक्झाम लिहिताना कळलं की माझ्या विकनेसेस काय आहेत. सो आपल्याला थोडा प्रिपेरेशन टाईम ज्याला आपण म्हणतो की तो मला मिळतो माझ्या विकनेसवर काम करण्यासाठी. सो गणितासाठी पण हे अगदी उपयुक्त आहे की तुम्ही न बघता सॉल्व्ह करा. जसा तुम्ही आणि एक प्रश्न विचारलात की एक्झाम प्रिपेरेशन आणि अभ्यास याच्याबद्दल मला अजून सांगायला वाटतं की आता CBSE बोर्ड यांनी थोडं कॉम्पिटन्सी बेस्ड पेपर सेट आता ते करतायत. म्हणजे जसं की केस बेस्ड क्वेश्चन्स ॲड करणं, किंवा तुम्हाला एक सिनारिओ दिलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली कन्सेप्ट वापरायची आहे हे तुम्हाला विचार करून लिहायचं आहे. अशा वेळी जसं सर म्हणाले तसं घोका आणि ओका ही जर पद्धतीने तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला हे पेपर सोडवणं अतिशय अवघड आहे. कारण आपण मागच्या काही वर्षांचे 2-3 वर्षांचा जरी आढावा घेतला तरी आता असं आहे, जवळजवळ 50% प्रश्न हे टेक्स्टबुकच्या धड्याखालचे वगैरे ही कन्सेप्ट आता कुठेतरी बाजूला व्हायला लागली आहे, जी आपल्या वेळी होती पण ती आता नाही आहे. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला सारासार विचार करून ती कन्सेप्ट समजणं ह्याच्यावरच नोव्हेंबरपर्यंत आपला फोकस असला पाहिजे. आणि 10वीचं जसं नाही, मी हे थोडं जनरलाइज करीन, अगदी 8वी 9वी म्हणजे जी प्राईम वर्ष चालू होतात की आपण खरंच मूल अभ्यासात थोडासा विचार सिरियसली करायला लागतं 7वी 8वी पासून. तर तेव्हापासून मला असं वाटतं की कन्सेप्ट बिल्डिंग काम जर झालं ना तर खूप छान होईल. आकलन क्षमता वाढवली पाहिजे, म्हणजे आपल्याला आकलन होण्याची सवय लावली पाहिजे, रादर दॅन आठवलं किती ह्याला महत्व नाहीये. पण आठवणं ही प्रोसेस जसं सर म्हणले तसं टेक्निकवर होऊ शकते. म्हणजे हे टेक्निक आहे की एका विशिष्ट वेळानंतर तुम्ही ते आठवायचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर तुम्हाला ते आठवणार आहे. तो ब्रेन आपला एक असा मसल आहे, ऑर्गन आहे की ज्याला त्या सवयीनुसार, जसं आपल्या बॉडीला काही विशिष्ट गोष्टींची आपण सवय लावतो तशा ब्रेनलाही ते आठवण्याची सवय लागणार आहे त्या टेक्निकनी. पण नॉलेज पाहिजे ना, त्याशिवाय तुम्ही पेपर कसा लिहिणार. आपण आता टेक्निक बद्दलच बोलतोय तर मला अभ्यासाबद्दलच्या टेक्निक्सचं विचारायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, अभ्यास कसा करायचा ना हेच कळत नाही. म्हणजे मी स्वतः तो माणूस आहे की मला तासभर पण एका जागेवर बसता येत नाही. तर मी पेपरला 2-2, 3-3 तास तर बसूच शकायचो नाही. मला एका पॉईंटला कंटाळा यायचा, मी इकडे तिकडे बघायचो, मग लिहून लिहून हात दुखायचा वगैरे वगैरे गोष्टी, कारण एका जागेवर स्वस्थ बसण्याची सवयच नाही. अभ्यास करताना सुद्धा खूप डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. अभ्यास करताना एका ठिकाणी लक्ष लागत नाही. मग आणि पालकांच्या अपेक्षा असतात की अरे किमान 2 तास उठलं नाही पाहिजे, किमान 4 तास हल्लं नाही पाहिजे जागेवर. मग हा अभ्यास करताना जिथं तुम्हाला लक्षही विचलित होऊ द्यायचं नाहीये, जे वाचताय ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग अभ्यास करतानाच्या काही टेक्निक्सबद्दल आपण बोलू शकतो का? ओके. सो मला असं वाटतं की ना लर्नर्स असतात बऱ्याच पद्धतीचे, काही ऑडिओ असतात, काही व्हिज्युअल असतात, काही कायनेस्थेटिक लर्नर्स असतात. मी स्वतः कायनेस्थेटिक लर्नर आहे, हे मी DMIT थ्रू मला कळलेलं आहे. सो मलाही हा लहानपणी प्रॉब्लेम यायचा की मी एका जागेवर नाही बसू शकायचे. एस्पेशली जी मुलं क्रीडा क्षेत्रात काही करत असतात हॉबी म्हणून किंवा डान्स करतात, अशा मुलांना एका जागी बसणं हा एक चॅलेंज आहे. तर मग अशा वेळी आम्ही असं सजेशन देतो, एकतर 2 तास एक विषय करणं हेच थोडंसं चुकीचं आहे, कारण आपला ब्रेन एका विषयावर एवढा वेळ फोकस करत नाही, कंटाळवाणं होतं ते. त्यामुळे आम्ही असं सजेस्ट करतो की साधारणतः जर 2 तास आयडियली 8वी ते 10वीच्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे. त्याच्या आधी 1 तास वगैरे चालू शकतो त्या मुलांना, लहान मुलांना. तर 2 तासमध्ये 2 विषय करा, 1-1 तास. आता आपण काय करू शकतो की ठीक आहे, आपण असं म्हणू की मला 1 तासही बसवत नाही, पण हा स्पॅन कुठेतरी वाढवत नेणं हेही गरजेचं आहे. म्हणजे मला जमत नाही किंवा मला ते करता येत नाही असं म्हणून सोडून देता येणार नाही, कारण
कुठेतरी बोर्ड एक्झामला किंवा साधी प्रिलिम एक्झाम जरी असेल तरी 2 ते 3 तास एका जागी बसणं गरजेचं आहे. पहिल्या दिवशी 2 तासांनी सुरुवात नाही करायची. अजिबात नाही, नाहीतर मग ते फेल होईल मॉडेल आणि मग आपल्याला असं वाटेल अरे हे फारच कंटाळवाण आहे. मग अशा वेळी आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही साधारण एक 20 मिनिटं एका जागी बसा, मग उठा, एक 10 मिनिटं तुम्ही चाला. म्हणजे तुम्ही ज्या रूममध्ये अभ्यासाच्या बसलेला आहात 10 मिनिटं चाला. आता तो 10 मिनिटं पण आपण आपल्या अभ्यासाचा वेळ म्हणून धरला आहे ना, तर मग अशा वेळी मी त्या वेळामध्ये जी 20 मिनिटं मी घालवली त्याच्यात मी काय अभ्यास केला त्याचा एक साधारणतः मेमरायझेशन करा. म्हणजे जेणेकरून जी मुलं आमच्यासारखी, म्हणजे मीही तशी होते जसं म्हटलं की थोडं ॲक्शन किंवा मूवमेंट्स लागतात बॉडीला, तर अशा वेळी जर असे काही टेक्निक्स वापरले तर परत एकदा 5 मिनिटानंतर तो एक ब्रेक घेतल्यावर मी जेव्हा येते तेव्हा आय एम कनेक्टेड विथ माय स्टडी. असं होणार नाही, म्हणजे त्या 5 मिनिटात मी म्हणणार नाही की इन्स्टा बघा, फेसबुककडे जा, हे मी नाही म्हणत आहे, कारण ते मग 5ची 50ही होतील हे आपल्यालाही माहिती आहे. सो अशा वेळी तो जो एक 5 मिनिटाचा जो एक बॉडी मुवमेंट आपल्याला द्यायची आहे ती ॲक्टिव्ह ब्रेक असावा, नॉट अ पॅसिव्ह वन. ॲक्टिव्ह इज समथिंग विच हेल्प्स यू फर्दर. तुम्हाला पुढे मदत होणार आहे तुमच्या पुढच्या कार्यासाठी. तर हे जे कायनेस्थेटिक लर्नर्स आहेत ना त्यांना मी हा नक्की सजेशन देईन. माझ्या अनेक मुलांना मी हे सजेस्ट केलं आणि इट हॅज वर्कड. तर मला असं वाटतं बाकीच्या सगळ्यांना नक्की मदत होईल याची. मी पण असंच होतं की मला खूप चंचल होतं, हो. अजूनही आहे, पण ते सतत अस्वस्थ व्हायचं. तर मग मला ऑटोमॅटिक असं काहीतरी सापडलं होतं. मग आय डोंट नो दॅट्स करेक्ट, पण मी ना खूप कलरफुल पेन आणले होते आणि मी बोर व्हायला लागलं की मी कलरफुल नोट्स काढायचो आणि ते असं छान डिझाईन करण्याच्या नादात ते वेगवेगळे पेजेस पण तयार व्हायचे आणि त्याच्यात वेळ, त्यामुळे 2 तास बसलं जायचं आणि थँकफुली ते इट वर्क. माहित नाही, पण नोट्सवरनं मला हे विचारायचं आहे की अभ्यास करायचा कसा. म्हणजे काही मुलं असतात जे खूप नोट्स काढतात आणि मग त्यांचे प्रत्येक काय रंगीबेरंगी पेन आणि मग त्याच्यावरती काय रंगीत स्टिकी नोट्स लावलेले आणि मग काहीतरी एक मार्क करून ठेवलेत, हायलायटर वापरलेत वगैरे, वह्या रंगवलेली लोक असतात आणि काही लोक असतात ज्यांचं काहीच नसतं आणि पण तरी पण बरे मार्क मिळतात. तर अभ्यास करताना कसा करायला पाहिजे. म्हणजे आपण आता अभ्यास करा हे म्हणतोय किंवा तासभर बसा आणि अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे नेमकं काय करा. कारण ज्यावेळेस अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आपण काहीतरी वाचत असतो, काहीतरी नोट्स करत असतो, तर ते नोट्स पण किती इम्पॉर्टंट आहेत त्या आकलनासाठी आणि ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे त्यावेळेस नेमकं काय करायचं आहे. याच्यामध्ये नोट्स काढणं ही जी आहे ना ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. मग अशी मी रीडिंग, लर्निंग आणि रायटिंगबद्दल सांगितलं. त्यातल्या रीडिंगच्या स्टेजला नोट्स काढणं हे मुलं 2 प्रकारे करतात. काही मुलं काय करतात की टेक्स्टबुकवरतीच इम्पॉर्टंट वर्ड्स, कीवर्ड्स जे काय असतात त्याला अंडरलाईन करतात आणि तेवढे कीवर्ड हे फक्त खूप वेळा वाचायचे, म्हणजे मग ते आपोआप पाठ होतात किंवा उत्तराचे मुद्दे पण सगळे त्याच्यातनं कव्हर त्यांचे होऊ शकतात. ते वेगळ्या हाताने नोट्स काढत नाहीत, फक्त अंडरलाईन करतात. म्हणजे काही जणांची पुस्तकं अशी खूप खराब झालेली बघितली आहेत. रदर काही मुलांना मी असं सांगतो की म्हणजे त्यांच्या आईवडिलांना बोलून की ह्या मुलाला वर्षात 2-2, 3-3 पुस्तकं सेम विषयाची आणून द्यायला लागली तरी चालतील, नाहीतरी टेक्स्टबुक त्या मानाने स्वस्त असतात. पण तुम्ही टेक्स्टबुकवरतीच फोकस करा आणि टेक्स्टबुकवरूनच अभ्यास करा. त्यामुळं ही टेक्स्टबुक म्हणजे काही मुलांची ती असं अंडरलाईन करून फाटलेली असतात. पण म्हणजे ती एक मेथड आहे नोट्स काढायची, म्हणजे आपण शब्द अंडरलाईन करायचे. आणि दुसरं म्हणजे मग ते अंडरलाईन जे करतो, जी मुलं त्यांना फक्त अंडरलाईन करून म्हणजे ज्यांच्या मगाशी म्हणलं की कायनेस्थेटिक लर्नर की मला स्वतः करायला पाहिजे काहीतरी, मग ती मुलं जी आहेत ना ते अंडरलाईन करण्याच्या ऐवजी तेच वर्ड्स पण ते लिहून काढतील आणि मग ते जे लिहून काढतील ते वारंवार 10 वेळा वाचलं की त्यातनं उत्तरं सगळं तयार होतं. आणि मुख्य काय होतं माहिती आहे का की अशा पद्धतीने अभ्यास करण्याचा फायदा असा की समजा एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचे 8 पॉईंट आहेत, तर ते सगळे 8 पॉईंट मला लिहिता येतात आणि प्लस ते त्या सिक्वेन्सनी लिहिता येतात. नाहीतर काय होतं की आधी मी पहिला पॉईंट लिहिला, मग 5वा लिहिला, मग 8वा लिहिला, मग दुसरा आठवला, अशी उचलेगिरी केली ना तरी त्या एक्झामिनरला कळते आणि मग कदाचित त्याचं बॅड इम्प्रेशन पडून अर्धा मार्कवर जायची शक्यता असते. या टेक्निकचा भाग आहे, पण हा अभ्यासाच्या वेळेला जर का आपण ती काळजी घेतली तर तो अर्ध्या मार्काची सुद्धा काळजी आपोआप घेतली जाईल ना, असे मार्क जाणार नाहीत. म्हणून तर या 2 प्रकारे मुलं करतात, नोट्स हाताने लिहून काढणं किंवा अंडरलाईन करणं. मला असं वाटतं की उत्तरं जी असतात म्हणजे जे आपले थेरॉटिकल विषय आहेत ह्याच्यामध्ये जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करतात तेव्हा त्यांनाही सगळ्या गोष्टी वाचायला वेळ नसतो, बरेच पेपर असतात. त्यामुळे कीवर्ड्सवर फोकस असावा. सायंटिफिक वर्ड्स, जेव्हा आपण सायन्सबद्दल बोलतो, सायन्सचे पेपर रायटिंगबद्दल बोलतो, तेव्हा सायंटिफिक वर्ड्स त्या कीवर्ड्सना महत्त्व खूप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा गिव्ह रिझन लिहितोय तर त्याच्यामध्ये आपण ज्या काही 2-3 कन्सेप्ट्स त्या गिव्ह रिझनमध्ये आपण लिहिणार आहोत तर त्याचे जे सायंटिफिक वर्ड्स आहेत ते आले पाहिजेत.
हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या आजूबाजूचं म्हणजे तो वर्ड एक्सप्लेन करणारी जी भाषा आहे ती कदाचित तुमची असली तरी चालणार आहे, पण ते वर्ड्स त्याच्यात कव्हर झाले पाहिजेत. सो नोट्स काढताना मला असं वाटतं की कीवर्ड्सवर जर फोकस केला गेला तर एक्झॅक्ट ते कीवर्ड्स माझ्या आन्सरमध्ये येणार आहेत आणि ते मला मार्क देणार आहेत. कारण जसं तुम्ही म्हणलात की आपल्याला आदल्या दिवशी पूर्ण धडा वाचायला वेळ नसतो, आपण फक्त अशा गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत की जे मला मार्क देणार आहेत. कारण आता आपण टेक्निककडे ती वेळ आहे, टेक्निकनी मार्क मिळवायची. तर अशा वेळी हे कीवर्ड्स आपल्या नोट्समध्ये असणं गरजेचं आहे. मॅथ्ससाठी मला असं वाटतं की फॉर्म्युले एकदा आपल्याकडे क्रिस्प नोट्स असाव्यात फॉर्म्युलेच्या, किंवा अजूनही मी सांगते मुलांना की टाईप ऑफ सम्स काय येऊ शकतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लिनियर इक्वेशन असेल तर एजेसवर सम्स येतात, फ्रॅक्शनवर सम येतात, एक्सेट्रा. हे टाईप्स आहेत. तर हे टाईप्सची फक्त नावं जरी तुम्ही लिहिलेली असली तरी ती सम कुठेतरी डोक्यात येते, हां ही सम मी केली आहे बरं का. ह्यालाच रिव्हिजन म्हणतात. हे शेवटी खूप महत्त्वाचं आहे की तो कीवर्ड वाचल्यावर त्याच्याशी संदर्भात मला काय काय आठवतं आहे तेच जाऊन मी उद्या पेपरमध्ये लिहिणार आहे. हीच तयारी आहे असं मला वाटतं. सो अशा नोट्स जर कीवर्डवरनं किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्सवरनं जर काढल्या गेल्या तर त्याचा खूप छान बेनिफिट मुलांना होऊ शकतो. आणि सर आता आपण अभ्यासाची तयारी म्हणतो. अभ्यासाच्या तयारीत प्रामुख्यानं 3 घटक येतात, ते म्हणजे शाळा, क्लासेस, ट्युशन्स आणि सेल्फ स्टडी. तर मुळात ट्युशनची खरंच गरज आहे का? कारण का आत्ता दिसतंय की मुलं बाबा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत बाहेरच आहेत, घरीच येत आहेत 11 वाजता. तर कोणाला ती गरज आहे? कोणी करावं, कोणी करू नये? खरं तर मी एका क्लासचा चालक आहे. आज गेले 38-40 वर्ष मी क्लास चालवते. पण तरी याबद्दल माझी मतं काही ठाम आहेत की खरं तर सगळ्या मुलांना क्लासची गरज नसते. जी मुलं एस्पेशली ज्यांना शाळेमध्ये शिकवलेलं कळतं आणि शाळेमध्ये पण चांगले शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांना शाळेमध्ये शिकवलेलं सगळं कळलेलं आहे आणि जी मुलं स्वतः सेल्फ स्टडी करतात असते, मुलांना सवय असते. म्हणजे मला आठवतं आहे की किमान 100 मुलं 10वीतली मी अशी तयार केली की त्यांना मी क्लासला ॲडमिशन नाही दिली. त्यांना म्हटलं मला तुमचे पैसे नकोत, पण मला तुमचं, कारण एन्क्वायरीला आल्यानंतर विचारतो ना की बाबा तू अभ्यास कसा करतो, मागच्या वर्षी किती मार्क होते, शाळा कोणती, आवडते सब्जेक्ट कोणते. तर त्याच्यावरनं मी त्यांना सांगितलं की तू क्लास लावू नको, वर्षभर मी तुला गाईड करेल, शिकवणार काही नाही. रोज काय अभ्यास करायचा त्याचं प्लॅनिंग मी तुला देईल, तो कसा करायचा हे पण मी तुला सांगेन, पण क्लासमध्ये वेळ वाया घालवू नको. पण ती मुलं सेल्फ स्टडी करणारी होती आणि ते शाळेच्याबद्दल खूप हॅपी होते. म्हणजे शाळेत छान शिकवतात. म्हटलं मग कशाला इथे क्लासमध्ये वेळ वाया घालवतो तू. तेव्हा अशी जी मुलं असतात ना त्यांना खरं तर क्लासची गरज ही नसते. हां, म्हणजे 10वीच्या स्टेजला मी फार तर असं म्हणेन की थोडं 10वीची परीक्षा ही बोर्डाची परीक्षा, म्हणजे फक्त अभ्यासाची नाही आहे, नॉलेजची नाही, तर ती टेक्निकची पण आहे. जे क्लासेससारख्या ठिकाणी त्या टेक्निकची जोड ही चांगली मिळते किंवा त्या पद्धतीने आम्ही तयारी वेगळी करून घेतो. मग अशी जे म्हणलं की 30 नोव्हेंबरपर्यंत नॉलेज आणि 1 डिसेंबरपासून टेक्निक. मग आमच्या क्लासमध्ये करताना किंवा इतरही क्लासेसमध्ये त्याप्रमाणेच सगळे करतात ना. त्यामुळं त्या मुलांना नॉलेज प्लस टेक्निक म्हणून त्यांना अभ्यास मार्क चांगले मिळतात. पण शाळेमध्ये ते टेक्निक सगळेजण देत असतील असं नाही, काही देत असतील, काही कदाचित देतही नसतील. पण जर शाळेमध्ये त्या मुलांना हे सगळं मिळत असेल आणि मुलं हॅपी असतील तर त्या मुलांनी खरंच क्लास लावू नये. पण नाही, मला हा सब्जेक्ट खूप अवघड जातो, या सब्जेक्टची मला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे, एस्पेशली मॅथ्स सायन्ससारख्या ठिकाणी. शाळेमध्ये शिकवलेलं मला नीट समजलं नाही, मला हा चॅप्टर कळलेला नाही आहे, तर अशा मुलांना मात्र मग क्लासची गरज ही असते. कारण क्लासच्या बाबतीत मी असं नेहमी असं ठामपणे सांगेन की मुलं क्लासला येतात ते बाय चॉईस येतात आणि मुलं शाळेत जातात ते बाय कंपल्शन जातात. कारण एकदा तुम्ही शाळेत पहिलीला ॲडमिशन घेतली की 10वीपर्यंत तिथं असतो आपण. म्हणजे तिथं एखाद्या शिक्षकांचं, समजा 5वीला मला एखाद्या शिक्षकांचं शिकवणं आवडलं नाही, त्यांनी शिकवलेलं मला कळलं नाही, म्हणून मी काही शाळा सोडत नाही. पण क्लासमध्ये आम्हाला मात्र, म्हणजे कोणताही क्लास असेल, पण आम्हाला चांगलं शिकवायलाच लागतं. रादर आम्ही चांगलं शिकवत असतो म्हणून मुलं आमच्याकडे येतात, आम्ही तसे रिझल्ट देतो म्हणून मुलं आमच्याकडे येतात. आणि ते परत बाय चॉईस येतात. कारण ही भीती दरवर्षी, आता मी 40 वर्ष क्लास घेऊन पण मला असते ना, कारण मागच्या वर्षी माझ्या ह्या बॅचला 50 मुलं होती, आता यावर्षी ती 50-55 होतील का 45 होतील, ही भीती एवढ्या वर्षानंतर पण मला असते. त्यामुळे आम्हाला या सगळ्या बाबतीमध्ये खूप जागरूक राहावं लागतं. पण म्हणून सरसकट सगळ्यांनी क्लास लावावा असं नाही. आणि त्यामध्येही माझा आणखीन एक अनुभवाचं वक्तव्य असं की क्लासची गरज ही मुलांपेक्षा पालकांना जास्त असते. कारण काय होतं की पालकांना मुलांना त्याला वेळ नाही,
फेअर. किंवा नवीन पद्धत टेक्निकप्रमाणे त्यांना अभ्यास घेता येत नाही, माहिती काय नसतं. करता येत नाही. मग माझ्या मुलाला मी सगळं देत असताना मी कुठे कमी पडू नये. मग जाऊ दे, माझी थोडी 5-25 जर फी गेली तरी चालेल, पण माझ्या मुलाला चांगलं मिळावं. फेअर इनफ. त्या मुलाला जर विचारलं तर तुला क्लासची गरज आहे का, तर 100 किमान एक 10-20 मुलं तरी नाही म्हणून उत्तर देतील बरं का. आणि जे हो म्हणतील ना, जे समजा 100 10-20 मुलं नाही म्हणले, 80 मुलं हो म्हणाले, तर त्या 80 पैकी पण 30-40 मुलं हा माझा मित्र तिथे जातो म्हणून मला तिथे यायचं आहे. जे ती ग्रुप सायकोलॉजी, मॉब सायकोलॉजी म्हणतो ती त्यांच्यामध्ये असते. पण म्हणून क्लासची गरज ही जास्त करून पालकांच्या मनामध्ये, त्यांच्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या अपेक्षांमध्ये जास्त निर्माण होते आणि मग ती मुलांवरती बिंबवली जाते की तुला क्लास लावायला पाहिजे म्हणून. तर नाही केलं तर ते कुठेतरी फोमो फॅक्टर तयार होतो की माझ्या मुलाचं काही झालं तर बाकीच्यांनी लावलं आणि त्याला चांगले पडले आणि मला कमी पडले तर असंही होऊ शकतं. हा, म्हणजे थोडक्यात त्या मुलांनी रिझल्ट लागल्यानंतर ब्लेम आपल्यावरती द्यायला नको. बघा, तुम्ही मला क्लास लावला नाहीत ना म्हणून मला मार्क कमी मिळाले, हा ब्लेम नको, मग लावा बाबा क्लास. मग आणि फेअर पण म्हणजे आता ज्या पद्धतीचं वर्क कल्चर आहे, दोन्ही पालक ज्यावेळेस घराच्या बाहेर आहेत, तयारी करून मुलं तयारी जरी घेता येत नसेल तरी करतायत की नाही हे लक्ष ठेवायलाही जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर किमान हा एक ऑप्शन त्यांच्याकडे असू शकतो. पण ज्यावेळेस आपण सेल्फ स्टडीबद्दल बोलतो त्यावेळेस सेल्फ स्टडीसुद्धा कसा करायचा असतो, कारण म्हणजे मी स्वतःसुद्धा बहुतेक एक 8वी-9वी पर्यंत तर मी सेल्फ स्टडीज करत होतो. मला जमायचेच नाहीत क्लासेस कारण, आणि जो काय एखाद दुसरा विषय होता त्याला जायचो. 10वीला पण मी क्लास लावला, पण मी तसा जेमतेमच जायचो तिकडे. पण सेल्फ स्टडी नेमका कसा करायचा, कारण तिथे परत तोच प्रॉब्लेम होतो, तुम्हाला स्वतःचं रुटीन आखायचं असतं, स्वतःच विषयांची मांडणी करायची असते, त्यातलं महत्त्वाचं काय हे तुम्हाला सांगणारं कोणीतरी नसतं. मग सेल्फ स्टडी करता येते का, एक तर केली पाहिजे का 10वी वगैरे सारख्या महत्त्वाच्या पेपर्ससाठी, 10वी-12वीसाठी, कारण मग तिथे तुम्ही स्वतः पूर्ण जबाबदारी घेता ना की मी एकटा अभ्यास करणार या पूर्ण विषयाचा. जिथं तुम्हाला गाईड करायला कोणीतरी असेल पण तुमचंच तुम्हाला सगळं करायचं आहे. सेल्फ स्टडीची जी व्याख्या आहे ना ती थोडी वेगळी आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणता त्यापेक्षा सेल्फ स्टडी म्हणजे स्वतः केलेला अभ्यास. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही क्लासला जाऊ शकता तरीही सेल्फ स्टडी करणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे क्लास लावला म्हणजे सेल्फ स्टडीतनं तुम्ही एस्केप आहात असं नाही होऊ शकत. शाळा आहे, तिथेही टीचर्स आहेत, तरीही सेल्फ स्टडी प्रोसेस ही प्रत्येकाची वेगळी असायलाच हवी. तर सेल्फ स्टडी म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः केलेला अभ्यास की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्हाला कळतं. जसं आपण मगाशी म्हणलो की माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेस काय आहेत, आणि जे माझे विकनेस आहेत त्याचा मला जास्त सराव करावा लागणार आहे. ह्याला खरं सेल्फ स्टडी असं म्हणतात. कारण जेव्हा क्लासरूममध्ये टीचर काहीतरी मला शिकवत आहेत, मला ते त्यावेळी जर मला कोणी विचारलं की कळलं आहे का, तर मला ते कळलेलं असतं. पण जेव्हा त्याच पद्धतीचा प्रश्न माझ्यासमोर येतो तेव्हा मला थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं किंवा येत नाही त्याचं उत्तर. तर हे जे आहे ना की टीचरनी शिकवलं, ही एक पहिली स्टेप झाली. घरी आल्यावर मी स्वतः ते परत वाचलं, मी ॲक्च्युली स्वतःला विचारलं की मला हे कळलं आहे का, ह्याला खरं सेल्फ स्टडी म्हणतात. आणि त्याचेही बरेच पैलू आहेत. पण एक फॅक्टर असा आहे की ज्याच्यामध्ये मुलं कन्फ्युजन करतात सेल्फ स्टडीची, ती म्हणजे दिलेला होमवर्क, शाळेने दिलेला होमवर्क. की शाळा बऱ्याचदा सांगते की हे प्रश्न पूर्ण करून आणा किंवा हे लिहा, पण हे लिहिल्यात ह्या वया, हे नॉर्मल आहे. पण हे लिहिणं म्हणजेच सेल्फ स्टडी असं त्यांना वाटतं. तर कॉपी रायटिंग हा सेल्फ स्टडीमध्ये कधी येऊच शकत नाही. कारण त्याच्यामध्ये तुम्ही किती अलर्टली लिहिता हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण त्याच्यामध्ये बरीच मुलं, मी स्वतः बघते की गाणी लावलेली असतात आणि मग लिहितात. मग अशा वेळी हा सेल्फ स्टडी होत नाही. सेल्फ स्टडीमध्ये जसं आपण मगाशी डिस्कस केलं, रीडिंग, लर्निंग आणि न बघता लिखाण, ह्या 3 स्टेजेस खूप महत्त्वाच्या आहेत. जसं मी म्हटलं तसं की 7वी-8वी पर्यंत, म्हणजे 7वी-8वीला 1.5 तास वगैरे, आणि त्याच्या आधी 1-1 तास, 1ली ते 5वी-6वी पर्यंत 1 तास, आणि एक 8वी नंतर म्हणजे 10वी पर्यंत साधारणतः 2 तासाची सवय ही लागली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये रीडिंग, लर्निंग आणि रायटिंग हे 3 स्टेजेस कव्हर झाल्या पाहिजेत. आणि न बघता लिखाणावर मेजर फोकस आला पाहिजे. कारण हेच आपण बेसिकली एक्झाममध्ये करतोय. कारण मी नेहमी म्हणते की ज्या मोडमध्ये तुमची एक्झाम आहे त्या मोडमध्ये तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे ओरल एक्झाम असेल तर वाचन इफेक्टिव्ह असतं, पण जर रिटन एक्झाम असेल तर न बघता लिखाण हे केलं पाहिजे. तुम्ही आता 2 तास अभ्यासाबद्दल म्हणालात, 2 तास अभ्यासाला वेळ पण मिळाला पाहिजे. नाहीतर तुम्ही इतकं स्वतःला त्या ह्याच्यात सगळ्यात गुंतवून घेतात, शाळा, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज, क्लासेस, 2 तास वेळच नाही राहत मुलांकडे. याच्यामध्ये मी थोडंसं ॲडिशन करायची मला की सेल्फ स्टडीमध्ये सगळे विषय तुमचे कव्हर व्हायला पाहिजे हे तर आहेच आहे. पण त्यातही आम्ही असं म्हणतो की मंडे टू सॅटर्डे ह्या 6 दिवसामध्ये
रोज मॅथ्सच्या 5-5 सम्स व्हायला पाहिजेत, न बघता 5-5 सम सॉल्व करायच्या. मग त्याला सांगता एक 20-25 मिनटं वेळ लागेल. अर्धा तास रोज सायन्स व्हायला पाहिजे. सायन्स जे आहे मग त्याच्यामध्ये समजा सायन्स 1-2 असेल, कारण स्टेट बोर्डला आहे किंवा CBSEला सायन्स एकच सब्जेक्ट आहे, पण जे असेल ते त्यातले पहिले 3 दिवस अर्धा तास तुमचं, पहिले 2 दिवस अर्धा तास, म्हणजे सोमवार आणि मंगळवारी तुमचं रीडिंग होईल. बुधवार गुरुवारी तुम्ही जे रीडिंग केलेलं आहे, समजा माझा एक चॅप्टर कंप्लीट झाला, त्याच्यावरचं लर्निंग म्हणजे पाठांतर असेल. मग मे बी त्याला डेफिनेशन असेल, रूल्स, लॉज, प्रिन्सिपल, कन्सेप्ट, या सगळं मी पाठ करणार, त्यामुळे ते पाठांतर होईल. आणि शुक्रवार शनिवारमध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये जे मी असं केलं होतं ना ते मी रायटिंग करणार. गेल्या आठवड्यातलं. हां, म्हणजे 6 दिवस माझं सायन्स झालं, 6 दिवस माझं मॅथ्स झालं, आणि मग इतर सब्जेक्ट जे राहतात 3 किंवा 4 त्याच्यामध्ये सोमवार मंगळवार बुधवार मग 1-1 तास, कारण आपण टोटल 2 तासाचा हिशोब लावतोय. त्याच्यामध्ये साधारणतः 25-30 मिनटं मॅथ्सची गेली, 30 मिनटं सायन्सची गेली, 1 तास गेला 2 तासातला. मग पहिल्या 3 दिवसामध्ये सोम मंगळ बुधमध्ये 1-1 तास हा राहिलेला विषय, मग मराठी असेल, हिस्ट्री जॉग्राफी असेल, हिंदी असेल, जे कोणते इंग्लिश वगैरे कोणते सब्जेक्ट असतील ते, त्याचा तुम्ही 1-1 तास तुम्ही रीडिंग लर्निंग केलं, आणि पुढच्या 3 दिवसामध्ये त्याचं रायटिंग केलं. म्हणजे अशा पद्धतीने सेल्फ स्टडीचं प्लॅनिंग जर का केलं ना, तर आम्ही आत्ता जे वारंवार दोघंजण म्हणतो की रीडिंग लर्निंग रायटिंग हे व्हायला पाहिजे आहे, तर ते आपोआप कव्हर होतं, आणि मग परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता ह्या सगळ्या ह्याच्यानंतर एक होतं की यात पालकांचा रोल काय असला पाहिजे. कारण बऱ्याचदा म्हणजे मला ती घाणेरडी सवय होती की मला असं व्हायचं की मला बोर व्हायचं, तर मी आईला म्हणायचं माझा तो अभ्यास करून घे. तर आता ते नॉट नेसेसरली सगळ्या पालकांना वेळ असू शकतो, आणि ते योग्य टेक्निक पण नाही आहे, हेही पुढे जाऊन लक्षात आलं. पण पालकांचा रोल काय असला पाहिजे या सगळ्या सेल्फ स्टडीमध्ये, शाळा, ट्युशन्स, या सगळ्या ह्याच्यात? मला असं वाटतं की 8वी नंतर पालकांचा जो रोल आहे हा फक्त सुपरवायझरी असला पाहिजे. म्हणजे आता जे आम्ही म्हटलं तसं की जेव्हा आपण म्हणलं की रीडिंग, लर्निंग आणि रायटिंग ह्या 3 फेजेस आहेत. जेव्हा आपलं मूल लिहितं आहे, म्हणजे पहिल्या 2 फेजेस आहेत त्यांनी आता इंडिव्हिज्युअली करणं खूप गरजेचं आहे. कारण तो पाठांतर कसं करेल, मग मी माझ्या वेळी असं पाठांतर केलं म्हणून तीच पद्धत त्यांनी वापरली पाहिजे, हे नाही होणार आहे. म्हणजे आता मला बरीच अशी मुलं दिसतात की आम्ही रात्री जागून अभ्यास करतो, पण आमचे बालक सकाळी उठायचे म्हणून आम्हाला सकाळी उठायला लावतात. पण तो सकाळी उठून जर पेंगणार असेल तर काय उपयोग आहे. त्यापेक्षा प्रत्येकाला आपापल्या वेळेनुसार जेव्हा आपला ब्रेन ॲक्टिव्ह कधी असतो हे प्रत्येक मुलाला 8वी नंतर इंडिव्हिज्युअली कळायला सुरुवात होते. अशा वेळी रीडिंग आणि लर्निंग फेजेस ह्या त्याला त्याच्या करता यायला हव्यात. आणि त्यानंतर म्हणजे तो जेव्हा म्हणेल की आई मी मागच्या आठवड्यामध्ये हे 10 प्रश्न लर्न केले होते, ह्यातले कुठले तरी 3-4 प्रश्न तू मला रँडमली सिलेक्ट करून दे, ते मी आज न बघता लिहून काढतो, ते प्रश्न टिक करण्याचं काम. आणि ते लिहिल्यानंतर आपल्या मुलांनी तू कम्पेअर कर बाबा की तुझे काय काय चुका झाल्या, आणि ते फक्त बघण्याचं काम. एवढंच पालकांचं असायला हवं. कारण सुपरवायझरी जसं मी म्हणलं तसं, कारण बऱ्याचदा पालकांची पिढी आणि मुलांची पिढी ह्यांच्या विचारसरणीत, ह्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत आणि आत्ताच्या पेपर पॅटर्नच्या रिक्वायरमेंट्स ह्याच्यामध्ये इतकी तफावत आहे की त्यांना तो बॅलन्स एकदम जर त्यांनी मायक्रो मॅनेज केला मुलाचा अभ्यास, तर त्याच्यामधनं मग वाद, त्यांचं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, हे सगळे क्रिएट होतात. त्यापेक्षा सुपरवायझरी रोल का चांगला आहे, कारण ह्यातनं ॲज अ पालक मला वेळ नाही आहे, मी स्वतः बाहेर काम करते, तेव्हा मला एवढं कळलं, म्हणजे आपण म्हणतो ना मुद्दे की बात मला कळली पाहिजे माझ्या मुलाबद्दल, की त्याला किती गोष्टी येत आहेत किती नाही येत आहेत. मग त्या पद्धतीने मी जाऊन, जर मी क्लास लावला असेल तर मी तिकडे जाऊन त्या टीचरशी बोलेन की त्याला हा विषय अवघड जातोय, किंवा शाळेतल्या टीचरशी बोलेन, जे काय असेल ते. पण हा सुपरवायझरी रोल मला वाटतं सर्वच दृष्टीने मुलांसाठी आणि पालकांसाठी खूप योग्य आहे. खूप वेळा 10वीच्या परीक्षांच्या मध्ये असं बघितलेलं आहे की पोरगं 10वीला गेलं की आईबापांना, विशेषतः बाप लोकांना जाग येते, आणि मग मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, माझं मॅथ्स माझ्या वेळेला चांगलं होतं, मग मी माझ्या मुलाला मॅथ्स शिकवतो, असं त्यांना उत्स्फूर्तपणे वाटायला लागतं की आपण हे घ्यावं म्हणून. तर पण तिथं नेमकी गडबड गोची होते, कारण ते त्यांच्या पद्धतीने मॅथ्सची एखादी सम करायला घेतली की पोरगं म्हणतं नाही मला क्लासमध्ये शाळेमध्ये असं नाही शिकवलेलं, याच्यानंतर ही स्टेप यायला पाहिजे, सगळ्या स्टेप्स, कारण प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात त्याप्रमाणे असं व्हायला पाहिजे. ते म्हणतात नाही उत्तर बरोबर आलं की संपला विषय ना, मग त्यासाठी सगळ्या स्टेप्स यायला पाहिजे गरज नाही. पण असं नसतं, आता हे पालकांना माहीत नसतं, कारण आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्या वेळेची टेक्निक मेथड वेगळ्या, आत्ताच्या टेक्निक मेथड वेगळ्या, आणि मग तिथं वादावादी चालू होते.
मग मी एवढा शिकलो ते उगाच शिकलो का, आज माझं एवढं नाव आहे, मी एवढा मोठा बॉस आहे वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यामुळं जर मुलं तुमच्या अभ्यासातील सहभागाला कम्फर्टेबल नसतील खूप महत्वाचं. तर नका तुम्ही त्या भानगडीत पडू. म्हणजे तुमचा रोल हा फक्त फार तर तुम्ही प्लॅनिंग करून द्या त्यांना, आणि ते व्यवस्थित एक्झिक्यूट होतंय की नाही याच्यावरती कंट्रोल किंवा सुपरविजन ठेवा. पण म्हणून शेजारी बसून अभ्यास करून घेणं हे आता 8वी 9वी 10वीच्या वयामध्ये मुलांच्या बाबतीत करू नये. पण काही मुलं अशी असतात, एक 10-20% मुलं नक्की अशी असतात की आई जर शेजारी असेल तर माझा अभ्यास होतो. मग अशा वेळेला तुम्ही द्या ना सहभाग. आईनी तिचा सहभाग, वडिलांनी त्यांचा सहभाग द्यावा. पण मुलाला जर तुम्ही नको असाल तर तुम्ही अभ्यासाच्या भानगडीत पडू नका. सिम्पल. स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी नका बसू शेजारी. अजिबात नाही. कारण पोरगं काय करतं हे बघून पण टेन्शन येतं नंतर. बऱ्याच जण, मला माहीत नाही आता हे आहे की नाही, माझ्या लहानपणी तर ते व्हायचं की 10वीची एक्झाम आली की बऱ्याचशा आया स्पेसिफिकली त्यावेळेला तरी जॉब सोडायच्या की 1 वर्ष ब्रेक घ्यायचा की नाही आता त्याचं 10वीचं वर्ष लक्ष द्यायचं आहे. घरातली केबल कट करायची, सगळं बंद व्हायचं. आता आय होप तसं होत नसावं. आता फार तसं नाही आहे, पण तरी शेवटचे 2-3 महिने रजा घेणाऱ्या भरपूर आया असतात. बापरे. आपण आता केबल कट करणं वगैरे हे म्हटलं तर 10वी-12वी तसं आपल्याकडे, म्हणजे आता कितपत त्याचं भूत अंगावर आहे माहीत नाही, पण आपण 10वी-12वीला असताना तर काय खूप महत्त्वाचं वर्ष, अरे बापरे तुमच्या घरी यावर्षी 10वी आहे, हे सगळं वातावरण असायचं. त्याच्यामुळे अख्खं कुटुंब त्या पद्धतीनं हे. मग काय जनरल आपण खाली रस्त्यावरती काही टाइमपास टंगळमंगळ करताना दिसलो तरी कुणीतरी येऊन घरी सांगणार, तो आज अभ्यास नव्हता करत, खाली फिरत होता. कुणीतरी येऊन तशी तक्रार करणार. पासून मग सतत कुणीही येऊन अभ्यास करणार, तू काय इथे करतोय. तर अभ्यास सोडून इतर गोष्टी करणं सुद्धा 10वी-12वीमध्ये महत्त्वाचं आहे का, आणि असेल तर का? माझ्या दृष्टीने इतर गोष्टी करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. पण ते कुणी, हा पण एक क्वेश्चन मार्क आहे. आणि गोष्टी पण कोणत्या? म्हणजे आता हॉबीज असतील, कुणाला काही डान्सचं असेल, कुणी हार्मोनियम वाजवतंय, कुणी काय आणखीन कोणतं इन्स्ट्रुमेंट कोणतं तरी, किंवा म्हणजे माझे काही स्टुडंट्स हे नॅशनल प्लेअर पण आहेत की ज्यांनी टेबल टेनिस म्हणा किंवा बॅडमिंटन इथं ते वर्षा लेवलपर्यंत स्टेट किंवा नॅशनलला खेळलेले आहेत. ते पण जे करिअर म्हणून त्या हॉबीकडं किंवा खेळाकडं बघतात ना, त्यांनी बिंदास खेळ चालू ठेवावा. जे मी माझ्या सगळ्या मुलांना सांगितलं की डिसेंबरपर्यंत बिंदास खेळा, काय कमी पडलं तर मी आहे. आणि ते कारण त्यांचे टुर्नामेंट्स भरपूर ठिकाणी जायला लागायचं. शाळेमध्ये पण अटेंडन्स नीट नसायचा, पण त्यांना प्रॉब्लेम यायचे नाहीत. त्याचं कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आता आपण हॉबीज किंवा म्हणजे खेळ वगैरे म्हणतोय किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी सगळ्या, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट नेसेसरीली होते की तुमचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं, आनंद मिळतो. आणि ते कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह झालेलं ती मुलं अभ्यासात वापरतात आणि त्यामुळे त्यांचा कमी वेळात खूप चांगला अभ्यास होतो. ठीक आहे, सगळ्यांनाच 90%च्या वर मिळाले अशातला भाग नाही, पण त्यांना खूप कमी 40-50% मिळाले शेवटचे 1-2 महिने अभ्यास करून, असं पण नाही आहे ना. सफिशियंटली चांगले मार्क सगळ्यांना मिळतात. त्यामुळे तुम्ही कोणताही चांगल्या लेवलला खेळलेला कोणताही प्लेअर काढा, किंवा जो अगदी गाणी चांगली म्हणतोय ना, आत्ता शोज करतो आहे असा 10वीच्या आतला मुलगा काढला तरी त्याला मार्क कमी नाही आहेत, अजिबात कमी नाहीत. मी आर्या आंबेडकरचं पण उदाहरण देईल. चांगले मार्क होते 10वीला, आणि तिच्या 10वीच्या वेळेला तिचं ते सारेगामा होतं ना, लिटल चॅम्प्स होतं ते, पण मार्कांवरती काही फरक नाही पडला. रादर तिच्या वेळेचे बरेच जण त्यावेळेला 10वीला होते, म्हणून कोणाला 40% मार्कांनी पास झाले असे एकाचही नाही आहे. म्हणून ह्या गोष्टी उलट तुमच्या कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करतात, आणि ते इम्प्रूव्ह झाल्यामुळं कमी वेळामध्ये चांगला अभ्यास होतो आणि मार्क चांगले मिळतात. त्या मार्कांचा आणि याचा संबंध आहे का, म्हणजे खूप वेळ तुम्ही त्याला दिला म्हणून, तर मी म्हणेन अशा मुलांच्या बाबतीत नाही आहे. पण अशी मुलं कमी असतात. जास्त मुलं काय म्हणणार, मला क्रिकेट आवडतं म्हणून तर मी आता गल्लीमध्ये क्रिकेट रविवारी दिवसभर खेळणार, शनिवारी सुट्टी असते शनिवारी दिवसभर खेळणार, आणि काय करतो तर गल्लीत खेळतो. त्यातनं पुढं करिअरमध्ये काय आहे का, नाही. हा ठीक आहे, फिटनेस म्हणा, आवड म्हणून 1 तास 2 तास गेला, 3 तास गेला खेळला, हे मी समजू शकतो ना. तर थोडक्यात म्हणजे अशा काहीतरी वेगळ्या अपेक्षेने ती मुलं, मला क्रिकेट आणि मग मार्क इकडं पण नाही धर तिकडं पण करिअर नाही. पण आणखीन एक छान उदाहरण देईल, म्हणजे सगळ्या श्रोत्यांना ऐकायला पण आवडेल. एक 2000 मधली गोष्ट, 99-2000ची बॅच. एक मुलगी होती, कटारे हायस्कूल पुण्यामधलं, तिथली मुलगी. मी तिला अल्जेब्रा शिकवायचो, तेव्हा अल्जेब्रा आणि जॉमेट्री 2 विषय होते, 75-75 मार्काचे. मी तिला अल्जेब्रा शिकवायचो. अल्जेब्रामध्ये कायम फुल मार्क्स, आणि पण जॉमेट्रीमध्ये मात्र
एखादा मार्क जायचा कायम, म्हणजे 73, 4, 5च्या दरम्यान मार्क तिला असायचे. हुशार, एकदम सिन्सिअर, चांगली मुलगी होती. त्या मुलीला दिवसभर मी तिच्या वर्षभर तिच्या मागं लागून ती हार्मोनियम खूप छान वाजवायची. मी तिला म्हणायचं नाही तू कंटिन्यू कर. पण ती रियाजच होता तो, काही कुठं क्लासला जायचं नव्हतं, पण म्हटलं रोज किमान 1 ते 1.5 तास मला तू हार्मोनियमला द्यायलाच पाहिजे. तिला आनंद होता त्याच्यामध्ये, कारण तिला छान वाटायचं ना ते. म्हणजे ती कोणाला साथीला वगैरे पण जायची, एवढी हार्मोनियम चांगली वाजायची, क्लासिकल वगैरे सगळं छान होतं तिचं ते. तर बोर्डाची परीक्षा, सेकंड लास्ट पेपर अल्जेब्राचा, म्हणजे माझा पेपर, तो पेपर झाला. तिने मला फोन केला, त्यावेळेला मोबाईल नव्हते, लँडलाईनवरती फोन केला तिने मला की सर पेपर खूप छान गेला, कारण मी शिकवत होतो आणि कायम फुल मार्क्स मिळायचे. मग आता उद्या जॉमेट्री आहे, त्याचं मी काय काय करू. मी जॉमेट्री शिकवत नव्हतो, पण काय काय करायचं मला माहिती होतं. तिला म्हटलं अमुक कर, तमुक कर, तमुक कर, हे सगळं नीट बघून घे, इथं तू कमी पडते वगैरे सगळं सांगितलं तिला. ठीक आहे म्हणाली. खूप आज्ञाधारक आणि एकदम चांगली मुलगी होती ती. तिने त्याप्रमाणे सगळं केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आता पेपर 11 वाजता बरं का, आत्ता कसं आहे की प्रत्येक पेपरच्या मध्ये 2-2, 3-3 दिवस गॅप असते, तेव्हा तशी गॅप नसायची. रोज एक पेपर याप्रमाणे. मग तिने, आणि जॉमेट्री शेवटचा पेपर होता, म्हणजे त्यानंतर परीक्षा संपली. सकाळी 8:30 वाजता मला फोन, सर खूप कंटाळा आहे, कधी एकदा परीक्षा संपती असं झालं. अगं म्हणलं आता शेवटचा पेपर आहे ना, मग केलं का, मी सांगितलेलं अमुक तमुक केलं का, हो म्हणे केलं. पण सर आता काहीच करायची इच्छा नाही आहे. म्हणलं मग एक काम कर, आता काहीच करायची इच्छा नाही ना, मग आता मी सांगतो ते एक काम कर. ती म्हणाली काय. तिला म्हणलं की हार्मोनियम काढ, आणि त्याच्यातलं रागदारी वगैरे मला काही कळत नाही, पण असे राग वाजव की ज्याच्यामुळे तुझ्या अंगामध्ये, म्हणजे शरीरामध्ये, मनामध्ये उत्साह संचारेल. म्हणलं आम्ही ऐकलं असं, बैजूबावरा वगैरे सिनेमात बघितलं की त्या तानसेंनी मेघमल्हार राग गायला की पाऊस पडायचा. म्हटलं असं काहीतरी भानगड असते ना, कारण मला म्हटलं त्यातलं काही कळत नाही. हां, ती हसली, ती म्हणाली हां मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. पण ती म्हणाली सर मोठी अडचण आहे. म्हटलं काय बाई. आई. कारण आई घरात आहे, ती कशी मला हे करेल. तिला म्हणलं आईचं खातं माझ्यावर सोपं. ती काय म्हणली की मला फोन कर. ती बरं म्हणली. तिने पेटी काढली, वाजवायला बसली, आईची तिकडनं कटकट चालवली. ती म्हणाली मला सरांनी सांगितलं आहे, वर्षभर त्यांचं ऐकलं, मी त्यांचंच ऐकणार, त्यांना फोन करू वाटलं असो. आईचा फोन आलाच मला. मी त्यांना कन्व्हिन्स केलं. त्यांना म्हटलं की मी वर्षभरात तिला एक तरी चुकीची गोष्ट सांगितली का, आणि आत्तापर्यंत सगळं छान झालं ना. ते म्हणाले हो. म्हटलं मग आता एवढा माझा ऐका ना, 1 तासभर तर वाजवायचं, तिला काय 10:15 निघायचं आहे, आता 8:30 ते 9:30, 10पर्यंत वाजवेल. तर त्यावेळेला लँडलाईनवरती फोन आपटल्याचं कळायचं बघा. त्या आईनी फोन आपटला तो, कारण तिला पटलं नाही, पण मला विरोध करू शकत नाही ना. मग काही नाही झालं, परीक्षा आली, पेपर छान गेला, रिझल्ट लागला. आणि त्या रिझल्टचं मला सांगायचं आहे, त्या मुलीला आउट ऑफ 150 तिला 149 मार्क्स मिळाले. पण तिला माझ्या सब्जेक्टमध्ये 74 मिळाले, आणि जॉमेट्रीमध्ये जेव्हा तिने हार्मोनियम वाजवली तेव्हा फुल मार्क्स. हे एक्झाम्पल मी मुद्दामून दिलं की अशा गोष्टींचा उलट उपयोग होतो. आणि मग तिची आई म्हणाली की तुम्ही तिला सगळ्या पेपरलाच का नाही वाजवायला सांगितलं. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही कशा घेणार आहात, कशा करणार आहात, करिअर म्हणून करणार, आवड म्हणून, हॉबी म्हणून, का टाइमपास म्हणून करणार आहात, त्याच्यावरती त्याला तुम्ही किती वेळ द्यायचा ना हे ठरवायला पाहिजे. त्यांनी तुम्ही फ्रेश होत असाल, त्यांनी तुमचा मनस्थिती सुधारत असेल तर हरकत नाही आहे त्याच्या तेवढा. आणि अगेन प्रोपोर्शनेट आत्ताच्या आणि फ्रेश होण्याचं आणि काय नवीन टाइमपासचं साधन दुसरं म्हणजे फोन. म्हणजे सतत इंस्टाग्राम, सतत स्नॅपचॅट आणि वेगवेगळे ॲप्स, आणि मग मी अभ्यास करतोय म्हणून काहीतरी यूट्यूबवरती किंवा काहीतरी व्हिडिओज बघत बसायचे, आणि नाही मी अभ्यासच करतोय, मी अभ्यासाचेच व्हिडिओ बघतोय. तर त्याच्याबद्दल थोडं बोलूयात का, कारण कदाचित आम्ही पण या जनरेशनमधले नाही आहोत जिथे फोन इतके ॲक्सेसिबल होते, आणि फोन हा प्रॉब्लेम होता कधी. आता जेन्युनली फोन हा अभ्यासाच्या मधला खूप मोठा अडथळा आहे आत्ताच्या मुलांच्या बाबतीतला. त्याच्याबद्दल वेदशी जास्त बोलेल, पण मी फक्त सुरुवातीचा एक पॉईंट सांगतो की मी मुलांना आता फोनपासून पूर्ण दूर करणं ही गोष्ट शक्यच नाही आहे. मी त्यांना त्यामुळे प्रॅक्टिकली काय सांगतो की जे मुलांना प्रॅक्टिकली पटतं, आणि ते बऱ्यापैकी, तरी 100% नाही पण बऱ्यापैकी करतात, की तुम्ही सेल्फ स्टडी जेव्हा करता ना, सेल्फ स्टडी तो 2 तास, आता मी जे सगळं प्लॅनिंग सांगितलं ते करताना मला तुमचा मोबाईल स्विच ऑफ पाहिजे. मग बाकी तुम्ही उरलेले 22 तास तुम्ही वापरा ना, मी तुमच्यामध्ये नाही आहे, पण तुम्ही माझ्यामध्ये यायचं नाही. म्हणजे माझ्या पद्धतीने अभ्यास करताना, माझ्या वेळेला तो अभ्यास करताना मोबाईल व्हायब्रेटर, सायलेन्स मोड वगैरे त्याच्यात काही नाही, मला तो स्विच ऑफ पाहिजे. पण उरलेला तुम्ही काय करा,
मग हे प्रॅक्टिकली मुलांना पडतं, मग मुलं बऱ्यापैकी करतात. पण अजिबात फोन वापरायचाच नाही वगैरे असं म्हणलं तरी मुलं ऐकणाऱ्यातली नाही आहेत. होम स्कूलिंग आहे किंवा ऑनलाईन लर्निंग आहे, हे वेस्टर्न कल्चरकडनं जास्त आपल्याकडे आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अजूनही पालक आणि मुलं, आपण कितीही मॉडर्नाइज झालो असं म्हटलो तरीसुद्धा आपले रूट्स कुठेतरी इंडियन ट्रॅडिशनशी घट्ट विणलेले आहेत. आणि तिकडे टीचर आणि स्टुडंट ही जी परंपरा आहे ना, ती आजही तेवढी महत्त्वाची ठरते. पालकांच्याही मनात माझा मुलगा लॅपटॉप घेऊन बसला आहे आणि तो शिकतोय, ह्यापेक्षा समोर टीचर आहे, टीचरांचं माझ्या मुलावर लक्ष आहे आणि टीचर त्याला शिकवत आहेत, हे जास्त सॅटिस्फाईंग आणि अपिलिंग असतं आणि हे इफेक्टिव्हही असतं असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की ऑनलाईन मोडचा हा अभ्यासासाठी त्याचा वापर हा फारसा व्हायला नाही पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये इंटरॅक्शनच नाही आहे. डाऊट सॉल्विंग कोण करणार? मला जर एखादी गोष्ट कळलीच नाही तर ती कोण सॉल्व्ह करणार? बरं, तीही सॉल्व्ह करण्यासारखे आत्ता काही गोष्टी उपलब्ध आहेत, पण ते सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये आणि मला कळेल अशा भाषेत समजावणारे जर मला कोणी असेल तर ते शिक्षक आहेत. आणि हा फरक आहेच ना, की त्या शिक्षकाला मी कोण आहे हे माहिती आहे. करेक्ट, Customized आहे. कस्टमाइज्ड आहे, खरं आहे. आता आपण ऑलमोस्ट त्या याच्याकडे आलो. सोशल कनेक्टबद्दलच मला बोलायचं होतं, की सोशल कनेक्टचा कितपत फरक पडतो. कारण बऱ्याचदा ना 10वी-12वीच्या ह्याच्यात ना मुलं एकमेकाशी बोलत असतात आणि म्हणून त्यांनी तेवढा अभ्यास केला, मग त्यांनी 12 तास अभ्यास केला आणि मी 2च तास अभ्यास केला, तर मग टेन्शन यायला लागतं. आईवडिलांना टेन्शन येतं की तो 4-4 तास करतोय, त्यांनी 4 टेस्ट सिरीज केल्या, ह्यांनी 5 टेस्ट सिरीज केल्या, माझी अजून पहिली पण नाही झाली, ह्याची 5वी रिव्हिजन चालू आहे वगैरे. हे सगळे स्कोर्स कम्पेअर होत असतात. आणि तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे मुलांनी आणि पालकांनी पण, कारण का आता तो वेळ आला आहे की सगळे इधर स्कोर सांगतात किंवा लपवून ठेवायचा प्रयत्न करतात की बाबा नाही आमचा काहीच नाही झाला अभ्यास, काहीच नाही. तर ह्या काळात काय पद्धतीने ह्याचं प्रेशर घ्यायचं नाही घ्यायचं, कारण का आय एम शुअर की पालक मुलं तुमच्याकडे येऊन हे मांडत असणार आहेत, त्यांची दुःख सांगत असणार आहेत. सो तुमचा काय अनुभव आहे यातला? किंवा इन जनरलच परीक्षेच्या आधी तो प्रेशर कसं, कारण प्रेशर येतं, म्हणजे पालकांकडनं येतं, क्लासेसकडनं येतं, शाळेकडनं येतं, मित्रांकडनं येतं, जे ते तुम्हाला आठवण करून देतं. असं वाटतं लोकांनाच की त्यांना माहीत नाही तुमची परीक्षा आहे. सगळेजण तुम्हाला फक्त हे जाणीव करून देतात की तुमची परीक्षा किती महत्त्वाचं वर्ष आहे, किती महत्त्वाचं वर्ष आहे. तर त्या प्रेशरसोबतच कसं डील करायचं ओव्हरऑल? आपली तयारी, अभ्यासाची तयारी, आत्तापर्यंत पडलेले मार्क्स हे किती पडलेले आहेत, ते वाढलेत, मागच्या 9वीपेक्षा थोडे वाढलेले आहेत. आणि आपली फायनल अपेक्षा काय? कारण मुलगा जरी बोलत नसला ना तरी मनामध्ये त्याच्या 100 विचार चाललेले असतात. रादर पालकांना मी नेहमी सांगतो की तुम्ही मुलगा 10वीची परीक्षा शेवटचा पेपर देऊन घरी येईपर्यंत त्याच्याशी करिअरबद्दल बोलू नका. का? कारण तुम्ही जर का म्हटला ना की हां तुला आता मार्क चांगले मिळत आहेत, तुझं मॅथ्स सायन्स चांगलं आहे, आपण तुला IITला टाकू बरं का, तू JEEची प्रिपरेशन कर, की पोराच्या हातामध्ये 10वीचं हिस्ट्रीचं पुस्तक, पण तो स्वप्न काय बघतो की मला JEEला खूप चांगले मार्क मिळाले, मला IITला ॲडमिशन मिळाली, मग मी PG करायला, MS करायला म्हणजे कुठंतरी US ऑस्ट्रेलिया कुठंतरी गेलो, तिथं मला छान नोकरी मिळाली आणि हातात 10वीचं हिस्ट्रीचं पुस्तक. थोडक्यात काय होतं की आपण फक्त एक पुडी सोडली पालकांनी की बाबा रे तुला इंजिनियर करायचं, IIT JEE ही पुडी सोडली फक्त. पण त्या मुलाच्या किती वेळ घेतला ना त्यांनी. आणि स्वप्न बघणं हे या मुलांचं वयच आहे 10वीच्या मुलांचं, त्यामुळं मग तो वेळ खूप त्यांचा वाया जातो. त्यामुळं करिअरबद्दलची डिस्कशन नको आणि मुलांना, पालकांना वास्तवाची जाणीव की आपल्या मुलाला 9वीला एवढे मार्क होते, आता एवढे मार्क त्याला साधारणपणे पडू शकतील. मग शेजारच्या मुलाला, त्या मुलाच्या मित्राला किंवा आपल्या नंदेला, जावेच्या मुलाला एवढे मार्क मिळणार आहेत म्हणून त्याला एवढे मिळायला पाहिजेत. कारण अशा गोष्टी जेव्हा मुलांच्या समोर बोलल्या जातात ना तेव्हा ते त्यांच्यावरती प्रेशर निर्माण करतात की बघ त्या नंदेच्या मुलाला मागच्या वर्षी 92% होते बरं का, तुला तेवढे तरी मिळायला पाहिजेत. कशाला? आपण म्हणतो ना की प्रत्येक एव्हरी इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग इज डिफरंट असं आपण म्हणतो, पण मग मार्कांची वेळ आली की ते नाही आपण मानत, मग ती कंपॅरिझन होते. थोडक्यात कंपॅरिझननी स्ट्रेस जास्त निर्माण होतो. ती कंपॅरिझन कदाचित काही वेळा मुलांकडनं पण होते, पण माझा असा अनुभव आहे की मुलांपेक्षा पालकांकडनं जास्त होते. त्या पालकांनी जर काही काळजी घेतली तर तो स्ट्रेस त्यांना येणार नाही परीक्षेच्या वेळेला. बऱ्याचदा ह्या स्ट्रेसच्या काळात ना मुलांना कळत नाही त्या स्ट्रेससोबत कसं डील करायचं. आणि आईवडील बऱ्याचदा असतात की नाही 10वीचं वर्ष आहे, अजिबात एवढे पैसे घातले, तेवढं हे करतोय आपण, तुला चांगले मार्क पडलेच पाहिजेत, आणि मग त्यांना टेन्शन येतं, मग त्यांना कळत नाही तो आउटले कसा करायचा स्ट्रेस. सो त्यामध्ये काही मुलं कशी अडखळतात आणि त्यांना काय त्रास होतो, कारण हे पालकांनाही कळणं गरजेचं आहे. मी असं आत्ता बघितलेलं आहे की काही मुलं
काही ॲडिक्शन्सकडे वळत आहेत खूप टेंडर एजला. म्हणजे आता 9वी-10वीतली मुलं स्मोकिंग किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्याकडे जात आहेत आणि ते खूप भयानक आहे. म्हणजे ॲज अ टीचर ते बघणं, समजणं. अशा वेळी मला असं वाटतं की कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं की तो त्या वाटेवर गेला म्हणजे तो वाईट आहे असं नाही आहे. तो त्या वाटेवर गेला आहे कारण त्याला कळत नाही आहे मी तिथनं परत कसा येऊ. तर मला असं वाटतं की संवाद हा घरातही व्हायला हवा. ते एक कम्युनिकेशन जी लॅग आहे ना, कारण मी कोणाला दोष नाही देते ह्यात, कारण पालकही खरंच खूप दोन्ही पालक वर्किंग आहेत. त्यांनाही त्यांचा बराच कामाचा स्ट्रेस असतो. मुलं पूर्ण वेळ कशा ना कशामध्ये अडकलेली असतात. अशा वेळी ना ॲटलिस्ट रात्री जेवताना एक संवाद व्हायला हवा. ज्या संवादामध्ये हे रिफ्लेक्ट व्हायला हवं की तू चुकलास तरी मी आहे, तू बरोबर असलास तरी मी आहे, तुझी व्हिक्ट्री आपण सेलिब्रेट करू आणि तू अडखळलास, फेल झालास तरी तुझा हात धरायला मी आहे. ही जर एक मला असं वाटतं एक विश्वास जर पालकांनी मुलांमध्ये पैदा केला ना, त्या एका कम्युनिकेशनमध्ये एक अर्धा तास, मी नाही म्हणत की तुम्ही 1 तास बसा, एवढा वेळ नसेल कदाचित, पण एक 15-20 मिनटं अर्धा तास जरी तुम्ही एक छान डायलॉग क्वालिटी टाईम स्पेंड केला जेवताना रात्रीचं, तरीसुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट होईल. मग तेव्हा मूल बोलायला लागतं की आई असं असं झालं आहे, मला हे पिअर प्रेशर आहे, किंवा माझे मित्र म्हणतात तू असं कर, खरं माझी करायची इच्छा नाही आहे, मी काय करू गं. हा एक प्रश्न जेव्हा समोरून येतो ना, तेव्हा पालकांनी ओळखायचं की आपलं कम्युनिकेशन स्ट्रेट आणि व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मग तेव्हा गाईड करायला पालक असतात. ॲटलिस्ट पालकांना माहीत असतं आपलं मूल कशातून जातं आहे. कारण बऱ्याचदा माझ्याकडे मुलं येतात आणि म्हणतात मी तुम्हाला हे सांगतो, हे प्लीज घरी सांगू नका, पण मला ह्याच्यावर प्लीज तुम्ही सोल्युशन द्या. हे असं होतं आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या मुलाला तिसरी व्यक्ती जवळची वाटते हे बोलायला, कारण मी जज नाही करत आहे. मग पालकांनीही जर नॉन जजमेंटली त्याकडे बघितलं तर खूप जास्त फायदा होईल. सो मी म्हटलं तसं की काही मुलं, मी जसं म्हणलं की मी शिकवत असताना मला असा स्मोकिंगचा वास आला क्लासमध्ये. मग मी विचारलं तर तो मुलगा येऊन मला स्वतः त्यांनी कन्फेस केलं की हो असं असं आहे, आणि मला ते खूप आवडलं. तेव्हा मी पहिलं वाक्य त्याला म्हणलं की तू हे करतोयस म्हणजे तू वाईट नाही आहेस, तुला काहीतरी असणार आहे त्रास म्हणून तू हे करत असशील तर, किंवा काय तुझं मनात आहे तू बोल. तेव्हा तो माझ्याशी सगळं बोलला आणि मला एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी दिसली की त्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे. सो हे माझ्यासाठी खूप सिल्वर लाईनिंग होतं त्याचं. पण हा मुद्दा होता की आईबाबांना नका सांगू. सो हे कुठेतरी म्हणून मला असं वाटलं की हा संवाद खूप महत्त्वाचा आहे. सर आता तुम्ही सांगितलं त्यानुसार बोर्ड वाईज काही बदलतं का ह्या रिव्हिजन पद्धत करताना? आपण काही विचार केला पाहिजे का? बोर्ड वाईज एक्झाम प्रिपरेशन करताना काही वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे का? म्हणजे SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल तर? CBSE बोर्डची जर एखादी स्टुडंट असेल तर त्यांनी टेक्स्टबुकच्या बाहेरचे जास्त प्रश्न सोडवायची सवय लावली पाहिजे. म्हणजे जे रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यातले जास्त प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. थोडक्यात काय की वेगवेगळे प्रश्न बघण्याची सवय, म्हणजे एखाद्या टॉपिकवर असाही प्रश्न येऊ शकतो हे बघण्यासाठी जास्तीत जास्त आउटसाइड द टेक्स्टबुक व्हरायटी जास्त करावी. ॲप्लिकेशन ओरिएंटेड जास्त आहेत तिकडे, तिथे जास्त ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहेत. SSC बोर्डमध्ये देखील ॲप्लिकेशन ओरिएंटेड आता थोडे वाढवलेले आहेत. म्हणजे काही मार्क बाहेरच्या प्रश्नांना असतात. पण मला असं वाटतं जी खूपच ॲव्हरेज मुलं आहेत की जी टेक्स्टबुकमध्ये स्ट्रगल करतायत, त्यांनी सुरुवातीला टेक्स्टबुकवर जास्त फोकस करावा की टेक्स्टबुकमधली आता कुठलीही सम मला आली तरी मला जमतीये, किंवा कुठलाही प्रश्न मला विचारला तर मला त्याचं उत्तर लिहिता येतं आहे. या लेवलला जेव्हा तो येईल तेव्हा मग त्यांनी बाहेरचे जे काही प्रश्न आहेत की बाहेर आता भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत, त्याची मदत घेऊन त्यातनं क्वेश्चन सॉल्व करणं, हे करणं गरजेचं आहे. पण सगळ्याचा मेन एम म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कुठल्या बोर्डचे आहात, म्हणजे ICSE बोर्ड, CBSE, SSC, तुमचं मेन एम हेच असलं पाहिजे की माझी कन्सेप्ट क्लिअर आहे का. कारण मग ते आपल्याला आता अगदी आपण जे 12वी JEE पर्यंतचं डिस्कशन केलं तिथपर्यंत ते आपल्याला सक्सेस देणार आहे. कन्सेप्ट क्लिअरिंग किंवा कन्सेप्ट स्ट्रेंथनिंग. आणि कन्सेप्ट क्लिअरिंगसाठी टेक्स्टबुक हे एकमेव भगवद्गीता बरं का. त्यापेक्षा बाहेर जायची गरज नाही. जेवढंच हे डायजेस्ट चांगलं आहे, हे गाईड चांगलं आहे नाही. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग फक्त टेक्स्टबुकमधूनच होतं. खूप महत्त्वाचं. अगदी शेवटचा प्रश्न की पण आता परीक्षेला जायचं आहे, पण आणि बऱ्याचदा खूप भीती वाटते परीक्षेची की वेळेत पूर्ण होईल का, मग मला पेपरला आठवेल का, मग लोक किती पुरवण्या घेत आहेत, माझं तर इतकं बाकी आहे, मग मला आता लिहायला घेतलंय पण माझं बऱ्याचदा व्हायचं असं की लिहायला घेतलंय आणि मग आता मध्ये कुठेतरी गेलोय आणि आता हरवलोय, आता आठवत नाहीये आणि ऑलरेडी 1.5 पान लिहून झाले, मग काहीतरी गुंडाळा. तर यासारख्या मग भीती वाटते परीक्षेची, कारण वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला आलेले असतात. तर परीक्षेची भीती कशी घालवायची आणि
शांत चित्तानं पेपर कसा द्यायचा जिथे, आणि पेपर लिहिताना सोडवताना सुद्धा काय काळजी घ्यायची? परीक्षेची भीती जर घालवायची असेल तर त्यासाठी आपण सुरुवातीपासून जे सांगत आलो ना की रायटिंगवरती फोकस. कारण रायटिंगवरती फोकस केलेली मुलं त्यांना परीक्षा म्हणजे नेहमीच्या अभ्यासासारखीच वाटते. आणि म्हणजे तिथं काहीतरी खूप वेगळं आहे, मग मला ते अवघड जाणार आहे, मला आठवणार नाही, येणार नाही. कारण तू रोज परीक्षा देतो ना बाबा. रायटिंगमध्ये तू समजा रोज एक अर्धा तास 1 तास अभ्यास करतोयस, म्हणजे रोज तू परीक्षाच देतोयस. कारण तू 3-4 दिवसापूर्वी केलेलं लिहून काढतोयस तू. ज्या मुलांना ह्या पद्धतीची सवय लागते ना त्या मुलांना परीक्षा काही वाटत नाही. पण तरी हे होऊ शकतं किंवा शेजारच्याला पुरवणी लागली आणि मला अजून सप्लिमेंट लागलेली नाही आहे, मग त्यांनी खूप लिहिलं, मग माझा स्पीड कमी पडतो का, असं होऊ शकतं. पण मी त्या बाबतीत असं सांगेन की जसं आपण त्या बैलाला किंवा घोड्याला ती झापट लावतो ना, खोगीर का काहीतरी लावतो ते, तर त्याच्यामुळे त्याला इकडचं तिकडचं काही दिसत नाही. म्हणजे यू फोकस ओनली ऑन युअर पेपर. म्हणजे इफ यू आर हॅपी की माझं जे चाललं आहे ते चांगलं चाललं आहे, माझा स्पीड भरपूर आहे, कदाचित ज्याला जास्त सप्लिमेंट लागत आहेत तो थापा मारून जास्त सप्लिमेंट लावत असेल, मी चांगलं लिहितो आहे, मी लिहिलेलं प्रत्येक उत्तर मी स्वतः सॅटिस्फाईड आहे, त्यामुळे एक्झामिनर सॅटिस्फाईड होणारच आहे. ही पॉझिटिव्हिटी जर का ठेवली तर इतरांचं काय चाललं ना जगामध्ये याच्याशी फारसा आपला संबंध येत नाही. आणि ती सवय त्यांना आत्तापासून लागावी म्हणून मी मगाशी क्वेश्चन पेपर अख्खा घरी सोडवा, 3 पेपरचा अभ्यास करा, त्यातला 1 सोडवा वगैरे असं जे मी सांगितलं ते त्यासाठी की म्हणजे मग बोर्डाची परीक्षा म्हणजे माझं रेग्युलर पेपर सॉल्व करणं असंच होतं ते. म्हणून शाळेमध्ये प्रिलिम्स घेतात किंवा आम्ही क्लासेसमध्ये टेस्ट सिरीज घेतो, ते घेताना उद्देश तोच असतो की बोर्डासारख्या वातावरणामध्ये मुलांना जास्तीत जास्त पेपर सोडवायची सवय लागावी. म्हणजे दुसऱ्याला सप्लिमेंट त्यांनी घेतल्यानंतर मला जे टेन्शन यायचं ते आत्ताच येऊन जाऊ देत ना, सवय होऊन जाऊ, नंतर त्या टेन्शनची पण सवय होते. म्हणजे अशा पद्धतीने मुलांनी जर का परीक्षेला फेस केलं तर चांगलं होईल. आणि आणखी आत्ताच्या नवीन बदललेल्या सिलेबस किंवा पेपर पॅटर्नप्रमाणे मुलांना आणखीन एक सजेशन की त्यांनी पेपर वाचायच्या भानगडीत आता पडू नये. कारण पेपर खूप मोठे असतात, 8-8, 10-10 पानी पेपर असतात. त्यामुळे तुम्ही फक्त वाचायचं म्हटलं ना तरी अर्धा तास तुमचा नक्की जाईल. त्यापेक्षा क्वेश्चन नंबर 1 घ्यायचा, तो सोडवायचा. त्याच्यामध्ये समजा ABC आहे, मला A चांगलं आलं, B चांगलं आलं, सोडवलं. C अरे यातले 1-2 मुद्दे जरा येत नाहीत बरं का, जेवढे येतात तेवढे लिही. उरलेलं जे आठवत नाही, येत नाही असं वाटतंय त्याला थोडी जागा सोड. अंदाजे किती लागणारी जागा हे आपल्याला कळते. आणि पुढचा क्वेश्चन नंबर 2 घे. पण म्हणून मला काय येतं आहे हे बघण्यासाठी अख्खा क्वेश्चन पेपर जर वाचला आणि मला असं जर का कळलं अरे 4-5 मला अजिबातच येत नाही बरं का, तर ते मला येत नाही ही निगेटिव्हिटी माझ्या मनामध्ये इतकी खोलवर रुजते, त्यातनं स्ट्रेस येतो आणि मग मला येतं ते पण आठवत नाही. त्यापेक्षा नाही, एका वेळेस एक गोष्ट फेस करा, क्वेश्चन नंबर 1 फेस करा, तो संपल्यानंतर 2 कडे जा. अशा पद्धतीने मुलांनी त्यावेळेला परीक्षा द्यावी. आणि परीक्षा देताना मला अजून 2 सजेशन्स आहेत. ते म्हणजे एक म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, कारण तिथे बाकी कोणीच नाही आहे ना आपल्याला, आपण एकटेच आहोत. तर आपल्याला आपल्याशीच संवाद साधायचा. बऱ्याचदा असं होतं की पेपर लिहिताना गाणी सुचतात किंवा पेपर लिहिताना वेगळंच काहीतरी आठवायला लागतं की जे त्या पेपरशी काहीच रिलेटेड नाही. मग अशा वेळी आपण त्याच्यात वाहवत जाणं चुकीचं आहे. मग अशा वेळी आपणच तो सेल्फ टॉक केला पाहिजे की मला ह्याच गोष्टीवर अरे तुला इथेच लक्ष द्यायचं आहे बरं का. किंवा कधी कधी असंही होतं की मला एखादा जो मुद्दा आहे तो आठवत नाही आहे. मग अशा वेळी अरे आपल्याला हा टीचरनी शिकवला आहे बघ, त्या दिवशी शिकवला होता जेव्हा ती मुलगी क्लासमध्ये तिला ओरडा बसला तेव्हा ते शिकवलं होतं, बघ आठवतं आहे का. थोडक्यात काय तर तिथे मोटिवेशन करण्याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे. सो तुमच्याबरोबर असणारा जो सेल्फ टॉक आहे तो जर पॉझिटिव्ह असेल तर ती पॉझिटिव्हिटी पेपरमध्ये उतरणार आहे आणि मग रिझल्ट पॉझिटिव्ह येतील. हा एक पहिला भाग. दुसरं सजेशन असं आहे की कधी कधी मुलांना हाताला घाम येतो लिहिताना, पेपर लिहिताना, तोही टेन्शनचाच एक भाग आहे. किंवा हात कापतो पेपर लिहिताना, असंही होतं. अशा वेळी सरळ 1 मिनिट पेन खाली ठेवायचं आणि ब्रीदिंग एक्झरसाइजेस करायचे. म्हणजे आपण दीर्घ श्वसन करायचं, श्वास घ्यायचा, 2 काउंट्स रोखायचा, तो सोडायचा. ह्यानी केल्यावर आपण ब्रीदिंग इज द मोस्ट अशी ॲक्टिव्हिटी आहे की जी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये आणते. कारण प्रेझेंट काही माझं लक्ष नसलं तरी श्वास प्रेझेंट चालू आहे ना माझा, तर त्याच्याकडे ती आपल्याला घेऊन येते. सो जेव्हाही असा कुठलाही स्ट्रेस येतो, मी जे आता तुम्हाला सिम्पटम सांगितला, तेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइजेस 1 मिनिटाचे जर केलेत तर खूप छान. एक घोट पाणी प्यायचं आणि मग परत फोकस होऊन पेपर लिहायला सुरुवात करायची. हिनी पाण्याचं सांगितलं त्याच्यावर मला आठवलं की परीक्षेला जाताना बहुतेक मुलं घेऊन जातात पाण्याची बॉटल असते. पण माझी सजेशन की प्रत्येक क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करून झाला ना की मला तहान लागलेली नसेल तरी मी 1 घोट पाणी पिणार. त्याचं कारण असं की पाण्यामधनं जो ऑक्सिजन आहे
तो आपल्या शरीरामध्ये जातो, तो मेंदूला खूप उपयोगी असतो. कारण आपल्या इनहेल करून म्हणजे श्वास घेऊन आपण जो ऑक्सिजन आत घेतो त्यातला मोर दॅन 70% फक्त एकटा ब्रेन कन्झ्युम करतो, जे ब्रेनला एवढा ऑक्सिजन लागतो. म्हणून त्याला पाण्यातनं जो ऑक्सिजन जाईल तो ब्रेनला सपोर्ट करतो. आपण हे नॉर्मली फील करतो बघा की एक घोट पाणी पिलं की छान वाटतं. पण छान वाटतं म्हणजे काय, तो ऑक्सिजन जो आत जातो ना तो ब्रेनला हे करतो ना, फ्रेश करतो, रिहायड्रेट करतो. हां, म्हणून तर मग त्यासाठी क्वेश्चन नंबर 1 झाला, एक घोट पाणी पिलं. 2 झाला, एक घोट पाणी पिलं. ह्या पद्धतीने मुलांनी पाणी प्यावं, त्याचा खरंच खूप उपयोग होतो. आता समजा मी उद्या पेपरला जाणार आहे, तर अशा काही गोष्टी आहेत का, 5 गोष्टी ज्या मी डेफिनेटली केल्या पाहिजेत किंवा 5 गोष्टी अशा मी डेफिनेटली केल्या नाहीत पाहिजे? गो ऑफ इंस्टाग्राम. हां. पहिली गोष्ट म्हणजे रात्रीची झोप, किमान 8 तासाची झोप कंपल्सरी व्हायलाच पाहिजे आहे. बापरे, पण सर झोप लागत नाही. नाही, उलट परीक्षा असली की लागते. दुसरी गोष्ट की परीक्षेला जायच्या आधी, म्हणजे परीक्षा 11 वाजता पेपर आहे ना, 9:30 वाजता अभ्यास बंद. शेवटच्या क्षणापर्यंत ब्रेनला इनपुट द्यायचे नाहीत. जसं खाल्लेलं अन्न पचायला वेळ लागतो ना, त्याप्रमाणे त्या ब्रेनला पण तुम्ही जे काही इनपुट दिलेत त्याच्यावरती काम करायला त्याला वेळ लागतो. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत काही हे करायचं नाही. परीक्षेला जाताना हेवी फूड नको, अगदी लाईट फूड. आल्यानंतर तुटून पडा तुम्ही, परंतु जाताना मात्र हेवी फूड नको. कारण हेवी फूडमुळं शरीर सुस्त होतं. शरीर सुस्त झालं की मेंदू सुस्त होतो आणि मग तो तुम्हाला काही आठवून देणार नाही. म्हणून परीक्षा सेंटरला गेल्यानंतर मित्रांबरोबर कोणतंही डिस्कशन नाही. तू काय केलं, काल रात्री किती जागला, हा अभ्यास झाला का, हा प्रश्न येणार आहे त्याचं उत्तर काय वगैरे, काही नाही, काही नो डिस्कशन. आणि परीक्षा संपल्यानंतर हा पेपर होता, ह्याचं उत्तर काय रे, मी हे लिहिलं, तू काय लिहिलं, ही पण डिस्कशन्स नकोत. थँक्यू सो मच सर आणि मॅडम, Thank you. तुम्हाला दोघांनी खूप खूप तुमचे आभार. मला 10वीची परीक्षा देऊन 15 वर्ष झाली, पण मला मी आता उद्या माझी परीक्षा आहे असं वाटायला लागलंय. कारण ते एवढं सगळं परत आठवायला लागलं. हो, सगळ्या आठवणी. पण थँक्यू सो मच. म्हणजे जी कोणी 10वी-12वीतली मुलं असतील त्यांना थोडी मदत तरी या सगळ्यातनं नक्की होईल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या ग्रुपमध्ये जर कोणी 10वी-12वीची मुलं असतील तर त्यांना प्लीज आठवण करून देऊ नका तुमची 10वीची परीक्षा. त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका, म्हणजे त्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवता येईल. फक्त 10वी नको, 8वी 9वीची मुलं पण चालतील. 8वी 9वी 10वी त्यांना आतापासून या सवयी लागतील. येस. थँक्यू सो मच. दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. लोभ असावा.